धन्यवाद. मी मंचावर डॉक्टर शीतल मॅडम यांना विनंती करतो की आपण मंचावर विराजमान व्हायचं आहे. आपण एक शास्त्रोक्त सेमिनारला बसलो आहे, त्याचा सर्वांनी गांभीर्य टाकून सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की शांतता मेंटेन राहील याची काळजी आपण स्वतः घ्यायची आहे. परम पवित्र आयुर्वेदाची शास्त्राची आद्य देवता आई धन्वंतरी, परम पवित्र आयुर्वेद शास्त्रातील सर्व महनीय आचार्य चरकाचार्य, आचार्य सुश्रुताचार्य, आचार्य वाग्भटाचार्य आदी सर्व आचार्यांच्या दिव्य परंपरेला वंदन करून सन्माननीय व्यासपीठ, परम आदरणीय अधिष्ठाता महोदय व उपस्थित सर्व शिक्षक वर्ग आणि येथे जमलेल्या आयुर्वेदाच्या तेजस्वी भविष्याची साक्ष असलेल्या आयुर्वेदातील नवीन तरुण तेजस्वी आणि जबाबदार फळीतील उपस्थित सर्व भगवत्या आयुर्वेद पिढीतील माझ्या सहकारी मित्र आणि मैत्रिणी, आज आयुर्वेद हा इति आयुर्वेद जे जीवनाचे ज्ञान देतो ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद फक्त एक सायन्स नव्हे तर ते अथर्ववेदाचं उपवेद आहे आणि आपण हे महान शास्त्र शिकतोय याचा नक्कीच आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. खरं तर तुम्हामातील 90% विद्यार्थ्यांनी MBBS जायचं होतं, परंतु आपण सुदैवाने इथे आलो. म्हणजे तुम्ही आम्ही आयुर्वेदाचे नव्हे तर आयुर्वेदाने आपली निवड केली आहे याचं सदैव आपल्याला भान असलं पाहिजे. आयुर्वेद हे जिवंत शास्त्र आहे. आपण जेवढं आयुर्वेदावर प्रेम करू तेवढंच प्रेम आयुर्वेद आपल्यावर करतो. अशा महान आयुर्वेद शास्त्रातील एक महत्त्वाचा भाग म्हणजेच आगततंत्र. कायबालग्र उर्लांग शल्यदष्ट जरा उषान गदो रोग हा अगदो रोग प्रतिकार हा. गद म्हणजे रोग आणि त्या गदाचा प्रतिकार करणारे म्हणजे आगततंत्र आणि आगदांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच आगततंत्र होय. अशा या महान आगततंत्र विभागाद्वारे आज माननीय अधिष्ठाता महोदयाच्या दूरदृष्टीने सुरू असलेला आंतर विभागीय सेमिनाराचं आजचे पुष्प गुंफण्यासाठी आपण सर्व सज्ज आहोत. विषचिकित्से रोकडी निमित्त आज अशा प्रचंड गर्दी आणि शिस्त शांतता या सुमंगल वातावरणात आजचा हा कार्यक्रम आपण सुरुवात करूया. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात करू कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाय ज्योती नमस्ते. प्रेरणेचा स्रोत असलेला हा दीप आपण भारतीय परंपरेला अनुसरून कार्यक्रमाची विधिवत प्रारंभ श्री धन्वंतरी पूजन सोबत दीप प्रज्वलन करूया. मी माननीय अधिष्ठाता महोदयांना विनंती करतो की आपण धन्वंतरी पूजनासाठी सोबतच धन्वंतरी स्तवनासाठी सर्वांना विनंती आहे की आपली पादत्राणे काढावीत आणि धन्वंतरी स्तवनाची सुरुवात करावी. थांबा. तेजाकडे वाटचाल करण्यासाठी आपण मनेदीप प्रज्वलित केला आहे. प्रगतीचा प्रतिकात्मक रूप हा साक्षी असलेला हा दीप प्रज्वलित झालेला आहे. हा दीप उन्नतीचा व नैतिकतेचा मार्ग
अजून प्रशस्त करेल अशी आम्हा सर्वांची मंगल कामना आहे. खूप खूप धन्यवाद माननीय अधिष्ठाता महोदय व परम सन्माननीय महानुभाव यांचे. विष हे तुम्हाला टाळता येत नाही, पण विषाचे रूपांतर अमृतात करण्याचे सामर्थ्य ज्या शास्त्रात आहे ते म्हणजे अगरतंत्र. आयुर्वेदाचे अतिशय विलक्षण आणि तेजस्वी अंग म्हणजे अगरतंत्र. या शास्त्राची मुळं जेवढी गूढ आहे, म्हणजे अगरतंत्र आपण बऱ्याच जणांना कळालाच नाही, तितकीच उपयुक्त आणि प्रभावी सुद्धा आहे. दंश, वीज, जीवाणू, प्रदूषण, वायू, रासायनिक विषय या साऱ्या आम्हाला त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टींना आयुर्वेदिक उपाय शोधणारा हा अगरतंत्र विभाग आहे. तो रक्षण करता आहे केवळ शरीराचंच नव्हे तर समग्र आरोग्याचा. अगरतंत्र विषविज्ञान हे आयुर्वेदातील विज्ञानाचं तीव्रतम, गूढतम आणि काळजाला भरणारा अंग आहे. पण जेव्हा या गूढ विज्ञानाला आधुनिक संशोधनाची आणि शास्त्रीयतेची दिशा मिळते तेव्हा त्यातून जन्मतो वैज्ञानिक विश्वास आणि जागतिक पातळीवर मान्यता. आणि म्हणूनच अगरतंत्राच्या पारंपरिक ज्ञानाच्या पायावर उभे राहून आज आपण बोलणार आहोत GCP म्हणजे गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस या विषयावर, जो कोणत्याही संशोधनाचा, औषध निर्मितीचा आणि उपचार प्रक्रियेचा नैतिक आणि वैज्ञानिक भाग आहे. तर आगत आणि GCP या दोघांच्या संगमाची साक्षीदार ठरणाऱ्या या सभागृहात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर सर्वप्रथम आपल्या संस्थेचे सर्वेसर्वा शिस्तप्रिय नेतृत्व, शिस्तबद्ध प्रशासन, अभ्यासू, दूरदृष्टिकोन यांचा संगम असलेले आम्हा सर्वांचे मार्गदर्शक परम आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर गंगासागरे सर म्हणजे मी नेहमी आमची कोरोना आधीच्या सांगतो ती सर म्हणजे नारळ आहे. खरं तर बाहेर थोडे कठीण आहे, कंकर नक्कीच दिसतात, पण आतून गुरु, बल्य आणि प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मधुर आणि पोषण असणारे आपले अधिष्ठाता महोदय आहे. याचे खूप उदाहरणं आपल्याला देता येते. आज मी आपण सेमिनार आला बसतो एक छोटं उदाहरण देतो. मान्य अधिष्ठाता दर सेमिनारला आपल्या मेसेज टाकतात की पीजी विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे, याची वितरण करण्यात येईल. परंतु आजपर्यंत कोणाचं वितरण झालंय का? तर कोणाचंही झालेलं नाही. आणि आज होणार एवढी काळजी घेणार एक नेतृत्व आपल्याला मिळालं आहे, याचं नक्कीच मी सरांचे धन्यवाद व्यक्त करतो. कारण सर प्रत्येक विद्यार्थ्यांची पाल्याप्रमाणे काळजी घेतात. असे अधिष्ठाता कुठे मिळणार? गंगासागरे सर कळायला वेळ लागेल, पण एकदा जेव्हा ते व्यक्तिमत्व कळेल तेव्हा नक्कीच प्रेरणा सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय करून देत असतो. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. असे सूर्याचे तेज असलेले आणि सदैव उत्तम कार्य करणारे, आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे आमचे परम आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर गंगासागरे सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुद्दाम 2 मिनिटं तुमचे जास्त घेणार आहे. स्वतःला तेवढे बोलत नसतात, पण तुम्हाला एक माहिती पाहिजे का आपल्यासाठी सर काय करतात. साधी राहणी आणि उत्तम विचारसरणी असलेलं हे व्यक्तिमत्व खरंच अफलातून आहे. मान्य अधिष्ठाता सरांच्या कार्यकर्त्यात संपूर्ण GST CCTV बुलेट प्रूफ कॅमेरा विथ व्हिडिओ झालेला आहे. संपूर्ण महाविद्यालय आणि कॉलेज रंगकाम झालेलं आहे. असं प्रत्येक वर्गात LED स्क्रीन आलेला आहे. हे आपण अनेक उदाहरणं सांगू शकतो. आणि माननीय अधिष्ठाता महोदयांचं पुढचं स्वप्न काय आहे? सर तर 2-3 वर्ष रिटायर होणार आहे, पण तुम्हा आम्हा विद्यार्थ्यांसाठी सध्या UGची बॅच कितीची आहे माहिती आहे? 60 विद्यार्थ्यांची. सरांचं स्वप्न आहे पुढच्या 2 वर्षामध्ये UGची बॅच ही 60 कडून 100 वर गेली पाहिजे. हे फक्त आपल्यासाठी आहे. सगळ्यात महत्त्वाचं मुलींचं हॉस्टेल असेल, मुलींच्या हॉस्टेलला वीट टॉयलेट पासून झालं पाहिजे. वीट टॉयलेट पासून जेवढी पितृत्वाची भूमिका सर समजावतात. GST भव्य ऑडिटोरियम असलं पाहिजे. ऑडिटोरियमसाठी सरांचं चालू आहे. नवीन हॉस्पिटलची इमारत सुद्धा सर बांधण्याचा प्रयत्न करत आहे. अजून आपल्याला काय हवं? तर मी एकच सांगेन की अशा अधिष्ठाता लागणं हे खरंच आपल्याला पुण्यत्वाचं काम आहे. काहीतरी निर्माण करण्यासाठी स्वप्न पाहावे लागतात आणि ते वास्तवात आणण्यासाठी झटावं देखील लागतं. जमीन सुपीक करण्यासाठी केवळ भाषातून उपयोग नाही, तर प्रत्येक दाण्याने गाळून घ्यायची ताकद ठरावी लागते अंकुरण्यासाठी. असंच आमचं अधिष्ठाता महोदय व्यक्तिमत्व आहे. चांगलं काम करण्यासाठी अनेक अडचणी येतात, सरांना येतात, परंतु तुम्हाला सगळ्यांना सांगतो आमचे अधिष्ठाता महोदय म्हणजे वस्तादांचे वस्ताद आहे. कोणी काही अडचण नाही, सरांचं काम प्रामाणिक करतात. आले गेले किती गेले उडून गेला भरारा, संपणार नाही आणि संपणार नाही आमच्या डेन सरांचा धरा. स्वतःचे भूषण आहे, जे स्वतःचे भूषण आहे त्यांना कुठल्या भूषणाने भूषणात तरी आम्ही छोटा मोठा लाभ घेऊ आणि अधिष्ठाता महोदयांचं सत्कार करण्याची विनंती मी आमच्या शीतल मॅडमला करतो.
की आपण अधिष्ठाता महोदय हे आपल्या सर्वांसाठी एक रसायन आहे आणि आपण रसायन वनस्पती आमच्या देखील सरांचं स्वागत करतोय. कृपया जोरदार टाळ्या वाजवा. सहयोगी प्राध्यापक डॉक्टर शीतल मास्तर, मी मुक्तापण मॅडम किंवा मॅम म्हणत नाही तर आम्ही मुक्तापण मॅडमला मास्तर म्हणतो. तर मास्तर म्हणजे मा म्हणजे आई आणि स्तर म्हणजे ती पातळी. आईच्या पातळीवर जाऊन आमच्या प्रत्येक आदर्श विद्यार्थ्यांची काळजी घेणार, आदर्शच्या विद्यार्थ्यांचा प्रत्येक आदर्श हे पवित्र वृक्ष आहे. आदर्शच्या पवित्र शिक्षकाला पवित्र आपल्या संस्कृतीत तुळशी वृक्ष देऊन आपण मॅडमचा सत्कार करतो. अनेक प्रसंग येतात पण एकनिष्ठतेचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभा राहतात. असेच आपल्या महाविद्यालयाचे अनेक प्रसंग येतात. या प्रत्येक प्रसंगात महाविद्यालयाच्या आणि माननीय अधिष्ठातांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आपल्या सगळ्यांचे प्रॉब्लेमवरून एकमेव सोल्युशन असलेले डॉक्टर मयूर देशमुख सरांचा सत्कार करण्याची विनंती मी आमच्या पदव्युत्तर विद्यापीठाचे डॉक्टर नागू मार्गे यांना करतो. मारुती मार्गे आपले मयूर सर मुलासारखे टवटवीत आहेत तर त्यांना कृष्ण कमल देऊन आपण कोण करा किती करा तयारी आपले मयूर सर न झाले. धन्यवाद. ज्योत पेटून ज्ञानाची, ज्योत पेटून ज्ञानाची, ज्योत ही अभिमानाची, ज्योत देव ते अंधारात वाट दाखवते जगण्याची. अशाच आमच्या महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक आगतंत्र विभाग डॉक्टर देशमुख मॅडमचा सत्कार करण्याची विनंती मी राजेश्री गाडेकर यांना करतो की त्यांनी मॅडम स्किन इन्फेक्शनचे खूप पेशंट ट्रीट करतात म्हणून त्यांना अगोदर वृक्ष देऊन मॅडमचा सत्कार करायचा आहे. उपस्थित सर्व शिक्षक बांधवांचे मी शब्द पुन्हाने स्वागत करतो. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक आदराच्या गळेतून स्वागत करतो. या स्वागतानंतर NCIRTच्या नियमानुसार जानेवारीमध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये विषय चिकित्साची नवीन ओपीडी सुरू झाली आहे. विषय चिकित्साची ओपीडी सुरू झाल्यापासून अनेक प्रश्न अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मनात होते की काय करणार, विषय म्हणून पेशंट इथे येणार का. तर आमची सर शून्याची ओपीडी होती ती आज रोजची 20 ते 25च्या दरम्यान जाते. हा एक प्रेरणादायी प्रवास कसा आणि काय झाला तो 2 मिनिटात दाखवण्यासाठी प्रसिद्धी काय होती. डिपार्टमेंट व विषय चिकित्सा ओपीडीने एक सर्वे स्टडी केला ज्यात आम्ही जानेवारीपासून आतापर्यंत स्किन डिसीजचे पेशंट बघितले. तर आम्हाला या स्किन डिसीजच्या अनेक रुग्णांमध्ये बाईटची म्हणजेच दंशाची हिस्ट्री आढळून आली. यात अनेक प्रकारचे सर्पदंश, वृश्चिक दंश, श्वानदंश असे वेगवेगळे दंश होते. यात आम्ही टोटल 100 पेशंटचा स्टडी केला ज्यामध्ये 56 पेशंट हे सोरायसिसचे होते आणि 44 पेशंट हे अदर स्किन डिसीजचे घेतले. ज्यातून 56 सोरायसिसच्या पेशंटपैकी 48 पेशंटला बाईटची हिस्ट्री होती आणि अदर जे स्किन डिसीजचे 44% पेशंट होते त्यापैकी 38 पेशंटला बाईटची हिस्ट्री होती. यातून आम्ही एक कन्क्ल्युजन काढले की जर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या बाईटची हिस्ट्री असेल तर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून दूषी विषारी अगद, बिलवादी अगद तसेच दशाण अगद अशा अगद कल्पांचा वापर करावा. आणि जर तुम्हाला स्किन डिसीज झाले असेल तर आपण शोधन शमन चिकित्सेसोबत इंटरनल मेडिसिन, एक्सटर्नल ॲप्लिकेशन व लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून पथ्यपात्याचे पालन करावे. थँक्यू. आता आम्ही आमच्या ओपीडीचा एक व्हिडिओ दाखवतो जी आता आम्ही स्टडी केली त्याबद्दल.
धन्यवाद. अगत म्हणजे केवळ विश्नाश नव्हे, तर ती आहे अज्ञान, भय आणि मृत्यूच्या सावलीवर विजय मिळवणार आरोग्याचं तेजपुंज शास्त्र. आणि ह्याच अगततंत्र विभागाचा आज लोगोचे अनावरण माननीय अधिष्ठाता महोदय आमच्या शीतल मॅडम, रेणुका मॅडम आणि मयूर सरांचं मी व्यासपीठाला विनंती करतो की अगततंत्राच्या लोगोचं अनावरण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. धन्यवाद सर. विषय समजलं तर जीवन समजतं, विषय समजलं तर जीवन समजतं, नीती समजली तर संशोधन समजतं, आणि जेव्हा दोन्हींचा संगम होतो तेव्हा जन्माला येतो एक आदर्श शास्त्र. आणि आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्तु कर्मसा युक्त स्वप्नावर बोधस्य योग भवते दुःखः. काय खावं काय खाऊ नये याच्यावरच खरं तर आपली जीवन पद्धती अवलंबून असते. आणि हाच इनिशिएटिव्ह घेऊन अगततंत्र विभागाद्वारे प्रख्यापट्ट्याच्या कागदाचं अनावरण करण्याची विनंती मी माननीय अधिष्ठाता महोदयांना करतो. सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत लगेच गेलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद सन्माननीय व्यासपीठ व महानुभावांचे. धन्यवाद. यानंतर मी आमच्या महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर रेणुका देशमुख मॅडम यांना विनंती करतो की आपले आजच्या महाविद्यालयातील अगततंत्र विभागाद्वारे गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रास्ताविकेद्वारे करावा. मनपूर्वक धन्यवाद. Even the research happening in the domain of
the reason for the good quality research in the quality research in medical science. And what determines the quality research for medical science is the good clinical practices. Even our honorable Prime Minister of India has made a statement that earlier we have heard that Jai Jawan, Jai Kisan, then we had heard that Jai Vignan. Now it is Jai Anusandhan, Anusandhan the research. It means government has also given importance to the quality research and development in initiations. With this background, government has also established Anusandhan National Research Foundation. So this determines that the quality of medical research only and only depends on good clinical practices. Then what is good clinical practices? Good clinical practices is an international ethical and scientific quality standard for the designing, conduct, performing, monitoring, auditing, recording, analyzing and reporting of clinical trials. Actually, these clinical trials starts from our regular desk or clinical desk or from our day-to-day OPD. Therefore, for being a researcher and being a health faculty, it is initial to understand the good clinical practices and the key factors or to study the structure and formation of good clinical practices and to prevalent these clinical practices in day-to-day life. There are the major key objectives which we have to see. These major key objectives are protecting patients' right, safety and well-being, then enhancing data integrity and accuracy, fostering ethical and legal compliance, improving quality of care, preparing for clinical research participation, and patient trust and professionalism. These day-to-day points or key objectives of good clinical practices today we are going to discuss under this topic. Those are introduction, evaluation of good clinical practice guidelines, principles of good clinical practice, codes of ethics during the Samhita period, control of bodies of medical council, rights of registered medical practitioner and patients, duties of registered medical practitioners and patients, professional misconduct and negligence, professional secrecy and privileged communication, medical records and consent. For further presentation, I would like to call upon Dr. Rajeshri Gadekar. Thank you, Renuka ma'am. Myself, Dr. Rajeshri Gadekar. My point of presentation is introduction of GCP. What is GCP? GCP हे इंटरनॅशनल इथिकल आणि सायंटिफिक क्वालिटी स्टँडर्ड आहे, ज्यामध्ये मानवी सहभाग असलेल्या क्लिनिकल ट्रायल्सचे डिझायनिंग, रेकॉर्डिंग आणि रिपोर्टिंग करण्यात येते. GCP also defined as the quality data with ethics. तर हा क्वालिटी डाटा म्हणजे काय? तर क्वालिटी डाटा हा ॲक्युरेट, कम्प्लीट आणि विशिष्ट प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आवश्यक असलेला डाटा असतो. तर इथिक्स मीन्स द मोरल प्रिन्सिपल्स, जे हेल्थकेअर प्रोफेशनलसाठी गायडिंग प्रिन्सिपल्स म्हणून काम करतात. देन व्हॉट इज द नीड ऑफ GCP? फर्स्ट वन इज द राईट, सेफ्टी अँड वेलबिंग ऑफ द पेशंट्स अँड सेकंड वन इज द क्रेडिटॅबिलिटी. Creditability means to get the trust of the participants involved in the trial. Then evolution of GCP. This is the chart showing the evolution of GCP. या evolution मागचं मुख्य कारण म्हणजे पास्ट मध्ये घडून गेलेले अनसक्सेसफुल आणि इनइफेक्टिव्ह क्लिनिकल ट्रायल्स हे आहेत. या evolutionची सुरुवात ही US फूड ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट पासून झाली, ज्याचा मुख्य हेतू हा अडल्ट्रेटेड, मिसब्रँडेड फूड किंवा ड्रग्सचे मॅन्युफॅक्चर, सेल आणि डिस्ट्रीब्युशन प्रिव्हेंट करणे हा होता. यानंतर न्यूरेमबर्ग कोड. जर्मनी फिजिशियन्सने तुरुंगातील कैदींवर त्यांची कन्सेंट न घेता एक मेडिकल एक्सपेरिमेंट कंडक्ट केला होता, ज्यामध्ये मोस्ट ऑफ द पार्टिसिपेंटची डेथ झाली होती. त्यामुळे हा न्यूरेमबर्ग कोड इस्टॅब्लिश
पार्टिसिपेंटची व्हॉलंटरी कन्सेंट घेणे आवश्यक ठरते. नेक्स्ट वन इज केफावर अमेंडमेंट. युरोपमध्ये USFDA कडून मान्यताप्राप्त नसलेले थॅलिडोमाइड हे अँटीइमेटिक ड्रग प्रेग्नन्सीमध्ये वापरण्यात आले होते. त्याचा परिणाम स्वरूप बऱ्याच फिटसमध्ये डिफॉर्मिटीज आढळून आल्या. त्यामुळे केफावर अमेंडमेंट हा ॲक्ट पास झाला. त्यानुसार कोणत्याही ड्रग मॅन्युफॅक्चरला त्याची ड्रग फर्स्ट टाइम मार्केटमध्ये लॉन्च करताना FDAची परमिशन घेणे आवश्यक ठरते. नेक्स्ट वन इज डिक्लेरेशन ऑफ हेल्सिंकी. इट इज इव्हॉल्व्ड बाय द वर्ल्ड मेडिकल असोसिएशन दॅट इज WMA. याचा मुख्य पर्पज हा क्लिनिकल ट्रायलशी संबंधित असणाऱ्या फिजिशियन्सला ॲडवाईस करणे आणि क्लिनिकल ट्रायलमधील पार्टिसिपेंटच्या राईट्सचे प्रोटेक्शन करणे हा आहे. त्यानंतर आहे बेलमॉन्ट रिपोर्ट. यामध्ये क्लिनिकल ट्रायलशी संबंधित इथिकल प्रिन्सिपल्सचा समावेश होतो. यामध्ये मुख्यतः 4 प्रिन्सिपल्स सांगितले आहेत. एक म्हणजे ऑटोनॉमी. ऑटोनॉमी म्हणजे काय, तर रुग्णाला त्याच्या आरोग्य सेवेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असणे. दुसरा आहे बेनिफिशन्स. बेनिफिशन्स मीन्स टू हेल्प द पेशंट. थर्ड इज जस्टिस. जस्टिस मीन्स treating all the patients same in any situation regardless of who they are. And last one is non-maleficence, means do not harm to the patient. Then code of ethics during संहिता period. आपल्या आयुर्वेद संहितेमध्ये सुद्धा GCP आणि इथिकल गाईडलाईन्सचे वर्णन कोडिफाईड फॉर्ममध्ये आपल्याला पाहावयास मिळते. आचार्य चरकाचार्यांनी सूत्रस्थानामध्ये 30व्या अध्यायामध्ये रुग्णहित हे सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहे. तर त्यांनी सूत्रस्थानाच्या 9व्या अध्यायामध्ये 4 वैद्यवृत्ती सांगितलेल्या आहेत. मैत्री कारुण्य मार्गेषु शक्य प्रीती उपेक्षण प्रकृतीस्थेषु भूतेषु वैद्यवृत्तीश चतुर्विधा. पहिला आहे मैत्री. मैत्री म्हणजे काय, तर फ्रेंडशिप. त्यानंतर कारुण्य मार्गेषु मीन्स सिंपथी टुवर्ड्स द सिक. त्यानंतर शक्य प्रीती मीन्स interest in the cases according to the one's capabilities, that is sadhya value. And fourth one is upekshana prakrutistheshu bhuteshu, means no attachment with the patient after his recovery. याचप्रमाणे आपल्याला आयुर्वेद संहितामध्ये प्राणभिसर वैद्य, छद्मच्छर वैद्य, त्यानंतर रोगाभिसर वैद्य यांचे सुद्धा वर्णन पाहावयास मिळते. Acharya Sushruta says that the patient may doubt his parents, relatives or son, but he has a full faith on his physician. So physician has to treat him as his own son. Now next point is principles of GCP. GCP चे अनेक प्रिन्सिपल्स सांगितले आहेत. त्यापैकी 13 मुख्य प्रिन्सिपल्स आहेत. यातील प्रॅक्टिसच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे प्रिन्सिपल्स आपण पुढील प्रेझेंटेशनमध्ये बघणार आहोत. त्यापैकी फर्स्ट इथिकल प्रिन्सिपल्स. यामध्ये आपण डॉक्टर पेशंट रिलेशनशिप, डॉक्टर रिलेशनशिप, राईट्स ऑफ पेशंट, राईट्स ऑफ RMP, ड्युटीज ऑफ डॉक्टर, ड्युटीज ऑफ पेशंट हे सर्व बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट मेडिकल केअर. यामध्ये पेशंटची डिग्निटी आणि रिस्पेक्ट हे आपण ट्रीट करताना बघणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पेशंटची वेलबिंग हे आपलं फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. त्यानंतर क्वालिफाईड स्टाफ. जो हॉस्पिटल स्टाफ आहे तो आपला वेल क्वालिफाईड असला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या आयुर्वेदिक संहितामध्ये सुद्धा जी चिकित्सा चतुष्पाद आहे त्यामध्ये वैद्य, परिचारक यांचे सुद्धा सांगितलेले आहे. त्यानंतर रेकॉर्ड कीपिंग. यामध्ये OPD डाटा, IPD डाटा, MLC केसेस कशा प्रकारे आणि किती कालावधीपर्यंत आपण रिटेन केला पाहिजे याची सुद्धा सविस्तर माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर कॉन्फिडेन्शियालिटी, दॅट इज प्रोफेशनल सिक्रेसी. यामध्ये कोणत्या केसेसमध्ये आपण प्रोफेशनल सिक्रेसी ही मेंटेन केली पाहिजे हे सुद्धा आपण बघणार आहोत. नेक्स्ट पॉईंट इज कंट्रोलिंग बॉडीज ऑफ द मेडिकल काउन्सिल. These are the 3 bodies which control the medical councils. First one is the MCI, that is Medical Council of India. Now it is replaced by NMC, that is National Medical Commissions, and third one is the SMC, that is State Medical
थोडक्यात त्यांची फंक्शन बघूया. फर्स्ट फंक्शन इज मेडिकल एज्युकेशन रेग्युलेट करणे. यामध्ये कॉलेजची रिक्वायरमेंट असेल किंवा UG PG यांचा सिलेबस असेल किंवा इक्विपमेंट्स असतील, स्टाफ असेल, तर या सर्वांवर कंट्रोल या 3 बॉडीजद्वारे केलं जातं. तसंच एखादं नवीन कॉलेज ओपन करायचं असेल किंवा एखादा कोर्स सुरू करायचा असेल किंवा सीट कॅपॅसिटी वाढवायची असेल त्यासाठी सुद्धा आपल्याला MCRची परमिशन घ्यावी लागते. नेक्स्ट फंक्शन इज मेडिकल क्वालिफिकेशन इलिजिबिलिटी ठरवणे. एखादा ग्रॅज्युएट स्टुडंट असेल त्याने जर त्याची डिग्री ही वेल रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशनमधून घेतलेली असेल आणि त्याने 1 वर्षाचं जर इंटर्नशिप कंप्लीट केलेलं असेल तरच त्याला MCI कडून प्रॅक्टिस करण्याचा अधिकार मिळतो. त्यानंतर थर्ड फंक्शन इज मेडिकल इथिक्स सेट करणे. फोर्थ फंक्शन CME ऑर्गनाईज करणे. CME मुळे डॉक्टर्सला जे लेटेस्ट मेडिकल सायन्समध्ये जे रिसर्च झालेले आहे त्याविषयी माहिती मिळते. तसेच प्रत्येक डॉक्टरने दर 5 वर्षामध्ये 30 तासांचा CME अटेंड केला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन इज मेडिकल रजिस्टर मेंटेन करणे. यामध्ये प्रत्येक डॉक्टरचं नाव आणि पत्ता इन्क्लूड असतो. तसेच जे नवीन ग्रॅज्युएट स्टुडंट्स असतात त्यांच्या नावाचं ॲडिशन केलं जातं. तर जे डेथ झालेले डॉक्टर्स आहेत किंवा ज्यांच्याद्वारे मेडिकल मिसकंडक्ट केला गेला असेल त्यांच्या नावाचं डिलिशन केलं जातं. नेक्स्ट फंक्शन इज इश्युइंग द सर्टिफिकेट ऑफ गुड कंडक्ट अँड कॅरेक्टर. नेक्स्ट फंक्शन इंडियन फार्माकोपिया म्हणजे जो औषधी साठा आहे तो सुद्धा यांच्याद्वारे मेंटेन केला जातो. नेक्स्ट इज प्रोफेशनल मिसकंडक्टच्या केसेसमध्ये यांच्याद्वारे कंट्रोल केलं जातं. ते आपण पुढे बघणार आहोत. अशा प्रकारे ही सर्व कामे या 3 बॉडीजद्वारे कंट्रोल केली जातात. यानंतर पुढील प्रेझेंटेशनसाठी मी डॉक्टर शिवालिकाला इन्व्हाइट करते. थँक्यू. Thank you, ma'am. Good afternoon. Myself, Dr. Shivalika Sanghekar. Let's continue to the next point, that is rights of patients and RMP. Rights of patients and RMP are important because they protect the dignity, safety, well-being, and autonomy of patients. यातले काही महत्त्वाचे राईट्स आहेत. फर्स्ट आहे प्रॉपर मेडिकल अटेन्शन, म्हणजेच योग्य वैद्यकीय उपचार मिळण्याचा रुग्णाला अधिकार असतो. नेक्स्ट इज टू नो द डिटेल्स ऑफ हाऊ टू अवॉइड रिकरन्स, म्हणजे डिसीज रिकरन्स होऊ नये यासाठी रुग्णाने सविस्तर माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे. ह्युमॅन ट्रीटमेंट म्हणजे संवेदनशील वागणूक आणि मानवी हक्कांचा सन्मान करत उपचार मिळण्याचा अधिकार. नेक्स्ट इज डिटेल्स अबाउट द डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड इन्व्हेस्टिगेशन्स, म्हणजे आजाराचं निदान, उपचार, आवश्यक तपासण्या हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. कन्सिडरेट बिहेवियर फ्रॉम द स्टाफ, याचा अर्थ कर्मचाऱ्याकडून सन्मानपूर्वक आणि काळजीपूर्वक वागणूक मिळण्याचा अधिकार रुग्णाला असतो. डिसिजन इन गुड फेथ अँड बेनिफिट ऑफ द पेशंट, याचा अर्थ रुग्णाच्या हितासाठी निस्वार्थ हेतूने निर्णय घेण्याचा अधिकार रुग्णाला असतो. टू नो द प्रोग्नोसिस, म्हणजे आजाराची संभाव्य दिशा समजून घेऊन त्यासाठीचा अधिकार त्याला असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रायव्हसी आणि कॉन्फिडेन्शियलिटी. हा सगळ्यात महत्त्वाचा अधिकार, कारण यामध्ये रुग्णाला जर खात्री असेल की त्याची माहिती ही सुरक्षित आहे तर तो प्रामाणिकपणे आणि मोकळेपणाने आपली माहिती वैद्यास सांगतो, ज्यामुळे योग्य निदान आणि उपचार सहज शक्य होतात. सेकंड ओपिनियन यासाठी महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे चुकीचं निदान टाळलं जातं आणि अधिक योग्य आणि परिणामकारक उपचार मिळतात. त्यामुळे निदान आणि उपचाराची अचूकता वाढते. नेक्स्ट इन्फॉर्म कन्सेंट, हे गरजेचं आहे कारण रुग्णास होणाऱ्या उपद्रवांची पूर्णतः माहिती मिळाली तरच रुग्ण वैद्यावर विश्वास ठेवतो आणि समोर जी काही चिकित्सा आहे किंवा शस्त्रक्रिया आहे त्यासाठी तो वैद्यावर विश्वास ठेवतो आणि शस्त्रक्रियेस तयार होतो. त्यानंतर प्रॉपर फॉलोअप आणि नेसेसरी इन्स्ट्रक्शन, हे का गरजेचं आहे कारण एकतर याच्यामध्ये रिकव्हरी ट्रॅक होते किंवा मग काही रिस्क असेल किंवा इन्फेक्शन रिस्क असेल ती कमी होते आणि मेडिकेशनमध्ये काही जर चेंजेस असतील ते सुद्धा कळून येतात. नेक्स्ट इज राईट टू रेफ्यूज ट्रीटमेंट ऑर एक्सपेरिमेंटेशन ऑन हिज बॉडी. यामध्ये रुग्णास संभाव्य धोके किंवा साईड इफेक्ट्स असोसिएटेड असू शकतात, म्हणूनच रुग्णाने कुठलाही उपचार किंवा प्रयोगासाठी विचार केला पाहिजे. नेक्स्ट इज राईट टू गेट अटेंडेड इन एमर्जन्सी. यामुळे
सर्वायवल रेट आणि रिकव्हरी चान्सेस वाढतात. जसं इथं आपण पेशंटचे राईट्स पाहिले तसंच आयुर्वेद शास्त्रामध्ये सुद्धा रुग्णाचे अधिकार सांगितले. ते असे आहे: समत्वभाव चिकित्सा म्हणजे राईट टू नॉन डिस्क्रिमिनेशन, हितार्थ चिकित्सा म्हणजे राईट टू बेनिफिट बेस्ड ट्रीटमेंट, त्यानंतर अनुमती राईट टू इन्फॉर्म कन्सेंट, रोगी परीक्षा राईट टू ॲक्युरेट डायग्नोसिस आणि न लोभ चिकित्सा म्हणजे राईट टू फेअर फीस. आता यानंतर आपण पाहू राईट्स ऑफ RMP. तर RMP म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. RMP कुणाला म्हणता येईल तर ज्या व्यक्तीकडे एक म्हणजे व्हॅलिड मेडिकल डिग्री, सेकंड स्टेट मेडिकल काउन्सिल किंवा नॅशनल मेडिकल काउन्सिलमध्ये आंतरवासियता प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नोंदणी केलेली असेल आणि नोंदणी ॲन्युअली किंवा 5 वर्षांनी रिन्यू केलेली असेल. त्यानंतर मेडिकल प्रॅक्टिससाठी जर परवाना असेल तरच ती व्यक्ती RMP असते. म्हणजेच आपल्याला ह्याच्यावरून बोगस डॉक्टर किंवा छद्मचर वैद्य आपण म्हणतो त्यांची ओळख करता येते. वैद्यकीय परवाना हा रद्द केला जाऊ शकतो. तो म्हणजे जेव्हा वैद्य फेक डॉक्युमेंट्स बनवत असेल किंवा फेक डिग्री वापरून नोंदणी मिळवलेली असेल आणि हा परवाना टेम्पररी किंवा परमनंट कॅन्सल होऊ शकतो. जर परमनंट कॅन्सलेशन असेल त्याला आपण प्रोफेशनल डेथ सेंटेन्स म्हणतो. याची आपण समोर चर्चा करणार आहोत. ह्याच्यामध्ये राईट्स ऑफ RMP महत्त्वाचे काही राईट्स पाहू. फर्स्ट इज RMP कॅन बी एक्सपर्ट टू कोर्ट. RMP ने केलेल्या अनबायस्ड आणि अनबायस्ड ओपिनियनमुळे बरेच कॉम्प्लेक्स मेडिकल फॅक्ट्स कोर्टमध्ये क्लिअर होतात. याच्यावरून योग्य निर्णय होतो. त्यानंतर राईट टू प्रेफिक्स द वर्ड डॉक्टर आणि सफिक्स मेडिकल क्वालिफिकेशन म्हणजेच नावाच्या आधी डॉक्टर आणि नावाच्या नंतर मेडिकल क्वालिफिकेशन लावणं. यावरून वैद्याचं ज्ञान, त्याची पात्रता, कायदेशीर मान्यता ओळखता येते. थर्ड इज राईट टू इश्यू मेडिकल सर्टिफिकेट. यामध्ये RMP मेडिको लिगली व्हॅलिड डॉक्युमेंटेशन जसं की सिकनेस सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट किंवा लिव्ह सर्टिफिकेट खात्रीपूर्वक देऊ शकतो. नंतर राईट टू होल्ड गव्हर्नमेंट मेडिकल अपॉइंटमेंट्स. याच्यामध्ये काही गव्हर्नमेंट मेडिकल पोस्ट जसं की PHC डॉक्टर, सिव्हिल सर्जन, मेडिकल ऑफिसर, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर यांना ग्रामीण भागात सुद्धा सेवेचा लाभ मिळतो. त्यानंतर राईट टू चूज द पेशंट. इट इज अनएथिकल टू रिफ्यूज द पेशंट इन इमर्जन्सी. म्हणजेच वैद्याला रुग्ण निवडण्याचा अधिकार आहे पण इमर्जन्सीमध्ये रुग्ण चिकित्साकडे नाकार करू शकत नाही. रुग्णालयातील उपलब्ध जीवनावश्यक साधनांद्वारे रुग्णाची चिकित्सा करावी. अशा रुग्णास नाकारलं तर ग्रेव्हियस ऑफेन्स होऊ शकतो आणि अशी शिक्षा होऊ शकते. आता नेक्स्ट आपण ड्युटीज ऑफ RMP आणि पेशंट्स पाहू. ड्युटीज ऑफ RMP तर याच्यामध्ये आहेत कंपल्सरी ड्युटीज, फंडामेंटल आणि अदर ड्युटीज. त्यातली एक महत्त्वाची ड्युटी तो म्हणजे टू इन्फॉर्म पोलीस ऑल केसेस ऑफ होमिसाइड. आता हे गरजेचं आहे कारण जर याचं उल्लंघन केलं तर BNS सेक्शन 211 नुसार 1 महिना किंवा त्यापेक्षाही अधिक शिक्षा होऊ शकते. नेक्स्ट आहे आता BNS म्हणजे काय आपण समोर पाहणार आहोत. नेक्स्ट आहे नॉट टू इन्व्हॉल्व इन प्रोफेशनल मिसकंडक्ट. यामुळे वैद्यावरील रुग्णाचा जो विश्वास आहे तो कमी होतो आणि वैद्याच्या सन्मानास बाधा पोहोचते. त्याच्यामुळे हा राईट महत्त्वाचा आहे. नेक्स्ट इज टू मेंटेन द प्रोफेशनल सिक्रेसी. प्रोफेशनल सिक्रेसीचा भंग केला तर वैद्यकीय परवाना रद्द होणं किंवा इतर शिक्षा होऊ शकते. प्रोफेशनल सिक्रेसीचं पालन केल्यास रुग्णाचा विश्वास वाढतो, उपचार अधिक प्रभावी ठरतात. सेकंड ओपिनियन एनकरेज करणं कारण आधी सांगितल्याप्रमाणे उपचारामध्ये प्रभावीपणा येतो. जसं इथं आपण ड्युटीज पाहिल्या त्याचप्रमाणे आयुर्वेद शास्त्रामध्ये काही रुग्णाचे काही वैद्याची कर्तव्य सांगितले आहे. चरक संहिता सूत्रस्थान खुड्डाचे पुष्पात अध्याय 9वा अध्याय त्याच्यामध्ये सांगितलंय. श्लोक असा आहे: श्रुते पर्यवदातत्वम बहुशो दृष्टकर्मता दाक्षम शौचम इति ज्ञेयम वैद्ये गुणचतुष्टय. म्हणजे श्रुते पर्यवदातत्वम म्हणजे काय तर शास्त्राचं उत्तम आणि शुद्ध दर्जाचं ज्ञान असणं. बहुशो दृष्टकर्मता म्हणजे अनेक वेळा प्रत्यक्ष क्रियात्मक ज्ञान केलेलं असतं. त्यानंतर दाक्ष म्हणजे दक्षता आणि शौच म्हणजे शारीरिक आणि मानसिक पवित्रता. आता आपण पाहू BNSS आणि BNS. तर BNS म्हणजे काय तर भारतीय न्याय संहिता. ही भारतीय दंड संहिता म्हणजे IPCचं एक सुधारित आणि आधुनिक रूप आहे. BNSS म्हणजे भारतीय नागरी सुरक्षा संहिता. तर हे क्रिमिनल प्रोसिजर कोड याचं सुधारित रूप आहे. दोन्ही
हे 1 जुलै 2024 पासून लागू केलेलं आहे. काही महत्त्वाचे आपण BNS सेक्शन पाहू. BNSS सेक्शन 33 नुसार प्रत्येक गुन्ह्याची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक आहे. कारण जर याचं उल्लंघन केलं तर 1 महिना किंवा त्यापेक्षाही अधिक शिक्षा होऊ शकते, ती म्हणजे BNS 211 नुसार. BNS 212 नुसार खोटी माहिती पुरवली तर 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा आणि फाईन होऊ शकतो. BNS 208 नुसार जर कोर्टमध्ये समन देऊनही हजर न राहिले तर 6 महिने किंवा त्याहीपेक्षा अधिक शिक्षा किंवा फाईन लागू शकतो. त्यानंतर सेक्शन 53(2) यानुसार हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण ह्याच्यामध्ये फिमेल आरोग्याविषयी सांगितलेलं आहे. तर BNSS 51(2) यानुसार जेव्हा कुठल्याही महिलेची तपासणी करायची असते तर ती फिमेल आरोग्य करायची किंवा तिच्या मार्गदर्शनाखालीच करायची असते. सर फिमेल आरोग्यच करायची असते. सर प्रेझेंटेशन होऊ देत नंतर क्वेश्चन आन्सर आहे. BNSS 200 यानुसार रेप आणि ऍसिड अटॅकची विक्टीम असतील तर यांना इमिजिएट फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट देणं आणि पोलिसांना कळवणं बंधनकारक आहे. नेक्स्ट पाहू ड्युटीज ऑफ पेशंट. फर्स्ट इज टू गिव्ह प्रॉपर डिटेल हिस्ट्री. यामध्ये पेशंटने ड्रग हिस्ट्री, मेडिकेशन हिस्ट्री आणि इतर हिस्ट्री देणं म्हणजे ड्युटी हे पेशंटची ड्युटी आहे. टू अलाउ द डॉक्टर टू एक्झामिन पेशंट. यामध्ये योग्य परीक्षण, शारीरिक तपासणीमुळे काही लपलेले गंभीर आजार सुरुवातीला समजू शकतात, ज्यामुळे वेळेत उपचार होतो. नंतर आहे टू प्रिझर्व द मेडिकल रेकॉर्ड्स. यामुळे उपचाराची दिशा समजते आणि वेळ वाचते. नेक्स्ट इज टू आस्क क्वेश्चन्स व्हेन इन डाऊट. म्हणजे जेव्हा शंका असेल तेव्हा प्रश्न विचारणे. या पुढच्या प्रेझेंटेशनसाठी मी पाहायला आमंत्रित करते. थँक्यू. Thank you, Dr. Shivalika. Good evening, all of you. Myself, Dr. Payal Rathod. Here I am presenting my part, that is professional misconduct and professional negligence. Firstly, see professional misconduct. Professional misconduct means it refers to behavior by professionals that violates the ethical or legal standard of their profession. म्हणजेच काय तर एखाद्या वैद्याने आपल्या कामाच्या नियमाचे किंवा नैतिक मूल्याचे उल्लंघन करणे, ज्यामुळे इतर लोकांना किंवा संस्थेला नुकसान होऊ शकते. उदाहरणार्थ डॉक्टरने चुकीची वैद्यकीय प्रक्रिया करणे. प्रोफेशनल मिसकंडक्ट म्हणजे डिसग्रेसफुल, डिसऑनरेबल और इनफेमस कंडक्ट ऑफ डॉक्टर. यानंतर प्रोसिजर ऑफ ॲक्शन. Control over the professional misconduct is maintained by State Medical Council. State Medical Council take action when there is written complaint or the MO is convicted by court on the moral ground. नंतर action for the professional misconduct. त्याच्यामध्ये पहिले वॉर्निंग नोटिसेस किंवा सेकंड इरेजर ऑफ नेम फ्रॉम द मेडिकल रजिस्टर म्हणजे पिनल इरेजर. त्यामध्ये 2 टेम्पररी आणि परमनंट. टेम्पररी मध्ये म्हणजे ठराविक कालावधीकरता त्याचं मेडिकल लायसन्स रद्द केलं जाते, म्हणजे त्याला सस्पेन्शन असं म्हणतो. आणि परमनंट मध्ये MO इज डिबार्ड फ्रॉम डुईंग मेडिकल प्रॅक्टिस थ्रू आउट द लाईफ, दॅट इज प्रोफेशनल डेथ सेंटेन्स. नंतर ॲक्शन अपील अगेन्स्ट द MO कन्व्हिक्टेड MO अपील टू सेंट्रल हेल्थ मिनिस्ट्री विदिन 30 days. दीज आर द सम एक्झाम्पल्स. त्याच्यामध्ये आहे क्रिमिनल ऑपरेशन, क्रिमिनल अबॉर्शन, ट्रीटिंग while being under influence of alcohol, being drug addict. म्हणजे ड्रग ॲडिक्ट असताना जर आपण पेशंटची ट्रीटमेंट करत असेल तर ते पण प्रोफेशनल मिसकंडक्टच्या अंतर्गत येते. ॲज पर NCR रेग्युलेशन 2002 नुसार काही उदाहरणे आहेत जी प्रोफेशनल मिसकंडक्टच्या अंतर्गत येतात. त्यामध्ये इश्युइंग सर्टिफिकेट टू अनक्वालिफाईड म्हणजे अयोग्य व्यक्तीस प्रमाणपत्र देणे किंवा अपात्र व्यक्तीस प्रमाणपत्र जारी करणे. नंतर नॉट मेंटेनिंग अ रेकॉर्ड फॉर मेडिकल सर्टिफिकेट इश्यू म्हणजे जारी केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राची नोंदणी न करणे. नॉट मेंटेनिंग द रजिस्ट्रेशन नंबर ऑन डॉक्युमेंट इश्यू टू पेशंट म्हणजे रुग्णांना दिलेल्या कागदपत्रावर नोंदणी क्रमांक नमूद न करणे. नंतर डुईंग सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट म्हणजे लिंग निर्धारण चाचणी करणे. PCPNDT ॲक्ट दॅट इज प्री
येतात. यानंतर आपण बघूया प्रोफेशनल निग्लिजन्स म्हणजे काय. तर प्रोफेशनल निग्लिजन्स म्हणजे एखाद्या वैद्याने आपल्या कामात आवश्यक ती काळजी न घेणे किंवा योग्य कौशल्य न वापरणे ज्यामुळे रुग्णाला नुकसान होते. यालाच व्यावसायिक निष्काळजीपणा असे म्हणतात. म्हणजेच लॅक ऑफ रिझनेबल केअर, स्किल अँड नॉलेज और विलफुल निग्लिजन्स ऑन द पार्ट ऑफ डॉक्टर ड्युरिंग प्रॅक्टिस ऑफ मेडिकल प्रोफेशन विच लीड डॅमेज टू द पेशंट. त्याच्यामध्ये 3 फिजिकल, मेंटल आणि फायनान्शियल. फिजिकलमध्ये डेथ ऑफ पेशंट और डिले रिकव्हरी, मेंटलमध्ये टेन्शन किंवा एन्झायटी आणि थर्ड वन इज फायनान्शियल. यानंतर टाइप्स ऑफ प्रोफेशनल निग्लिजन्स. मेनली टाइप्स ऑफ प्रोफेशनल निग्लिजन्स त्याच्यामध्ये 2 येतात, सिव्हिल प्रोफेशनल निग्लिजन्स आणि क्रिमिनल प्रोफेशनल निग्लिजन्स. हे जे टाइप्स आहेत डिपेंडिंग अपॉन द कोड टू विच द केस ऑफ प्रोफेशनल निग्लिजन्स इज टेकन. त्यामध्ये पहिला आहे सिव्हिल प्रोफेशनल निग्लिजन्स म्हणजे पेशंट और हिज रिलेटिव्ह टेक केस टू द civil or consumer court, then it is called as civil professional negligence. If patient or his relative take case to the criminal court, then it is called as criminal negligence. याच्यानंतर अदर्स टाइप मध्ये पहिला आहे कॉन्ट्रीब्युटरी निग्लिजन्स. कॉन्ट्रीब्युटरी निग्लिजन्स म्हणजे सायमल्टेनियस निग्लिजन्स ऑफ डॉक्टर अँड पेशंट विच लीड डॅमेज टू द पेशंट. एक्झाम्पल, नॉट फॉलोइंग इन्स्ट्रक्शन अबाउट द ट्रीटमेंट. सेकंड आहे कंपोजिट किंवा कंपॅरेटिव्ह निग्लिजन्स when there is combined negligence of 2 or more doctors. Third one is gross negligence, that is highest degree of negligence representing extreme departure from ordinary standard of care. That's example आहे accident caused by drunk driving. नंतर 4 नंबर आहे vicarious negligence म्हणजे negligence in master and servant relationship, that is senior can dictate line of treatment to be followed. If not followed, then it is called as vicarious negligence. And last one is professional negligence जे आपण आता पाहिलं. त्यामध्ये सिव्हिल प्रोफेशनल निग्लिजन्स म्हणजे पेशंट हॅज टू अप्रोच कंझ्युमर और सिव्हिल कोर्ट. त्यामध्ये एक्झाम्पल दिलं आहे रेकॉग्नाइज लीगल राईट ऑफ पेशंट, नंतर एक्झिस्टन्स ऑफ ड्युटी ऑफ केअर, डेरिलिक्शन ऑफ ड्युटी. नंतर क्रिमिनल प्रोफेशनल निग्लिजन्स, पेशंट ब्रिंग्स अन एलिगेशन ऑफ क्रिमिनल निग्लिजन्स अगेन्स्ट डॉक्टर. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिले आहे ऑपरेशन ऑन द रॉंग लिंब, रिमूव्हल ऑफ रॉंग ऑर्गन, रॉंग ब्लड ट्रान्सफ्युजन. हे काही एक्झाम्पल्स क्रिमिनल निग्लिजन्सचे सांगितलेले आहेत. नंतर ऍक्शन फॉर प्रोफेशनल निग्लिजन्स अँड अपील. तर जर इन सिव्हिल और कन्झ्युमर कोर्टमध्ये तर त्या सिव्हिल निग्लिजन्समध्ये कंपेन्सेशन टू पेशंट अँड इन केस ऑफ क्रिमिनल निग्लिजन्स fine or imprisonment for the doctor and appeal can be made to next higher court. मग आता जे आपण सिव्हिल प्रोफेशनल निग्लिजन्स आणि क्रिमिनल प्रोफेशनल निग्लिजन्स बघितलं यामधला डिफरन्स बघूया. तर सिव्हिल निग्लिजन्स हे क्राईम नसून एक सिव्हिल रॉंग आहे, तर क्रिमिनल निग्लिजन्स मध्ये ऑफेन्स असतो. and cases of civil negligence is tried by civil or consumer court and cases of criminal negligence is tried by criminal court. Civil negligence is dispute between two parties, that is patient and doctor, and in criminal negligence there is dispute between state and accused doctor. Civil negligence मध्ये complainant ही किंवा सफरर पार्टी असते म्हणजे पेशंट, आणि इन केस ऑफ क्रिमिनल निग्लिजन्स पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे सरकारी वकील ऑन बिहाफ ऑफ स्टेट ही केस लढू शकतो. आणि जर सिव्हिल निग्लिजन्स मध्ये जो हार्म असतो तो रिपेरेबल हार्म टू द पेशंट, आणि क्रिमिनल निग्लिजन्स मध्ये युजली हार्म हा इरिपेरेबल असतो. आणि प्ली ऑफ विकॅरियस रिस्पॉन्सिबिलिटी अप्लाइड होते सिव्हिल निग्लिजन्स मध्ये. तर प्ली ऑफ विकॅरियस रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, तर प्रत्ययधारी जबाबदारी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या कृतीसाठी दुसरी व्यक्ती जबाबदार ठरते. उदाहरणार्थ, जर एखाद्या रुग्णालयाचा कर्मचारी रुग्णाशी चुकीचे वर्तन करतो आणि त्यामुळे रुग्णास हानी होते, तर त्या रुग्णालयावर विकॅरियस रिस्पॉन्सिबिलिटी ही लागू होऊ शकते. आणि लास्ट आतापर्यंत जे आपण बघितलं प्रोफेशनल मिसकंडक्ट आणि प्रोफेशनल निग्लिजन्स यामध्ये डिफरन्स काय आहे, तर प्रोफेशनल मिसकंडक्ट म्हणजे डिसग्रेसफुल, डिसऑनरेबल अँड इनफेमस कंडक्ट ऑफ डॉक्टर, म्हणजे नियमाचे किंवा नैतिक मूल्याचे उल्लंघन करणे हे प्रोफेशनल मिसकंडक्टच्या अंतर्गत येतं. तर प्रोफेशनल निग्लिजन्स मध्ये लॅक ऑफ केअर, स्किल आणि नॉलेज ऑन द पार्ट ऑफ डॉक्टर म्हणजेच व्यावसायिक निष्काळजीपणा.
Second, in professional misconduct, it involves damage to the reputation of profession, and in professional negligence, damage to the patient. Third one is concern with the ethics and moral value on the part of doctor. हे प्रोफेशनल मिसकंडक्टच्या अंतर्गत येतं. तर प्रोफेशनल निग्लिजन्समध्ये इट इज कन्सर्न विथ द ड्युटीज अँड स्किल ऑफ डॉक्टर. द केसेस ऑफ प्रोफेशनल मिसकंडक्ट इज डील्ड बाय स्टेट मेडिकल काउन्सिल. जे आपण काउन्सिलिंग बॉडीज बघितल्या त्यापैकी कसे स्टेट मेडिकल काउन्सिल. अँड केसेस ऑफ प्रोफेशनल निग्लिजन्स इज डील्ड बाय क्रिमिनल सिव्हिल ऑर कन्झ्युमर कोर्ट. आणि ॲक्शन प्रोसिजर ऑफ ॲक्शन इन केस ऑफ प्रोफेशनल मिसकंडक्टमध्ये वॉर्निंग नोटिसेस, सस्पेन्शन फ्रॉम द मेडिकल रजिस्टर आणि थर्ड वन इज प्रोफेशनल डेथ सेंटेन्स. आणि इकडे प्रोफेशनल निग्लिजन्समध्ये ॲक्शन इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये इन केस ऑफ सिव्हिल केसेस जर असेल तर कंपेन्सेशन टू पेशंट आणि इन केस ऑफ क्रिमिनल केसेस असेल तर फाईन अँड इम्प्रिजमेंट टू द डॉक्टर. In professional misconduct, appeal to Central Health Ministry within 30 days, and in professional negligence, appeal lies to next higher court. This is all about the professional misconduct and professional negligence. For further part, I would like to call upon stage Dr. Deepali Kulkarni. Thank you. Thank you, Dr. Payal. Good afternoon, everyone. Myself, Dr. Deepali Kulkarni. Next to my topic, professional secrecy and privileged communication. प्रोफेशनल सिक्रेसी म्हणजे काय? तर पेशंट बद्दलची जी काही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते, जी कॉन्फिडेन्शियल ठेवणे गरजेचे असते. इन डेफिनेशन, प्रोफेशनल सिक्रेसी refers to secrets about the health of the patient. Code of Medical Ethics नुसार, every RMP takes place at the time of registration that he will maintain professional secrecy. In this slide, Hippocratic Oath मध्ये professional secrecy related असं सेंटेन्स दिलेलं आहे की I will respect the secrets that are confided in me after patient dies. पेशंटच्या मृत्यूनंतरही जी काही पेशंटची गोपनीयता आहे ती जपली गेली पाहिजे हे वैद्याचं किंवा डॉक्टरचे कर्तव्य आहे. Patient shares to doctor his personal matter, clinical symptoms, investigation reports, diagnosis, as well treatment, which he or she may not share with other, because it is agreed upon that doctor will maintain professional secrecy. There are some situations here for professional secrecy. Professional secrecy can't be revealed even to parents if patient is major, means greater than 18 years. But patient is minor, that is less than 18 years, unconscious, insane, then professional secrecy can be revealed to parents or his guardians. While publishing medical journals, identity of a patient, that is name of patient, photograph of patient should not be revealed. In postmortem findings, report of postmortem finding should be given to police only, not other than police. But अशा काही कंडिशन आहेत ज्याची पोस्टमॉर्टम फाइंडिंग्स हे त्यांच्या रिलेटिव्हला सांगणे हे गरजेचे असते. एक्झाम्पल, प्रेग्नन्सी डिस्कवर्ड ॲट ऑटोप्सी ऑफ अनमॅरिड गर्ल, देन इट कॅन डिस्क्लोज टू रिलेटिव्ह ऑल्सो. तर अशा बऱ्याच काही सिच्युएशनमध्ये कायद्यानुसार प्रोफेशनल सिक्रेसी मेंटेन करणं हे गरजेचं असतं. ॲक्शन फॉर डायव्हर्जिंग प्रोफेशनल सिक्रेसी. डायव्हर्जन्स ऑफ प्रोफेशनल सिक्रेट्स ही अनइथिकल प्रॅक्टिस होऊ शकते किंवा ज्याप्रमाणे पायलने प्रोफेशनल मिसकंडक्ट आणि प्रोफेशनल निग्लिजन्स सांगितले आहे त्याप्रमाणे ही केस प्रोफेशनल मिसकंडक्ट किंवा प्रोफेशनल निग्लिजन्स अंडरखाली जाऊ शकते. ब्रीच टू ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स ऑफ पेशंट, म्हणजे पेशंटचा डॉक्टरविषयीचा जो काही विश्वास असतो त्याला पण बाधा पोहोचू शकते. तर याविषयी ॲक्शन काय घेतली जाते? तर अंडर सेक्शन 499 IPC भारतीय न्याय संहितेनुसार 356(1) यानुसार पेशंट डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करू शकतो. अंडर सेक्शन 500 IPC भारतीय न्याय संहितेनुसार 356(2) यानुसार पनिशमेंट ऑफ इम्प्रिझनमेंट ऑफ 2 years, फाईन किंवा फाईन 2 year इम्प्रिझनमेंट अँड फाईन कोर्ट. नेक्स्ट आहे प्रिव्हिलेज कम्युनिकेशन.
Under certain conditions, doctor is a duty bound to reveal these secrets to another officer. कोणत्या कोणत्या सिच्युएशन्स आहेत? तर in a court, nothing is secret from the court and therefore full details about the patient have to be revealed, but it is in a sealed cover. Next condition, as a social duty, if health of the patient cause danger to the society, then doctor should communicate with the concerned officer. उदाहरणार्थ, एखाद्या रेल्वे इंजिनियर ड्रायव्हरला जर कलर ब्लाइंडनेस असेल तर ते इन्फॉर्मेशन रेल्वे डिपार्टमेंटला सांगणे हे गरजेचे असते. त्यामुळे मोठा धोका हा टळू शकतो. केसेस ऑफ फूड पॉयझनिंग असतील त्याची पण कन्सर्न ऑफिसला नोंद करणे हे गरजेचे असते. पर्सन सफरिंग फॉर STDs आणि HIV त्या पण गोष्टी नोंदी करणे ह्या गरजेच्या असतात. तर अशा कंडिशनमध्ये आपण प्रोफेशनल सिक्रेसी ठेवू शकत नाही. नेक्स्ट आहे अपॉइंट मेडिकल रेकॉर्ड्स अँड कन्सेंट. Here in this slide, one sentence given for medical records. The best difference is a good documentation offense. म्हणजे जर आपल्याकडे एखाद्या गोष्टीचा ठोस पुरावा किंवा योग्य डॉक्युमेंटेशन असेल तर ती गोष्ट सिद्ध करणे हे अधिक सोपं आहे. तर it is very necessary for the hospital as well as general practitioner to maintain the medical records. Medical records म्हणजे काय? तर हे लीगल डॉक्युमेंट असतात ज्यातून पेशंटची मेडिकल हिस्ट्री ही पुरवली जाते. जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मेडिकल रेकॉर्ड्स म्हणजे आन्सर टू हू, व्हॉट, वेन, व्हाय, फेअर ऑफ द पेशंट केअर इन हॉस्पिटल म्हणजेच मेडिकल रेकॉर्ड्स. तर मेडिकल रेकॉर्ड्सचे काय काय कंपोनंट आहेत म्हणजे मेडिकल रेकॉर्ड्समध्ये असतं तरी काय? तर आपण डेली रुटीनमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये OPD आणि IPD मध्ये पेशंट पाहतो. पेशंट जेव्हा आपण IPD करतो त्याला आपण सुरुवातीला संमतीपत्र म्हणजे कन्सेंट फॉर द ट्रीटमेंट घेतो. त्यानंतर फ्रंट समरी शीट ज्यामध्ये पेशंटच्या आजाराची सुरुवात कशी झाली, या अगोदर कोणता उपचार घेतलेला आहे याची सर्व नोंद समरी शीटमध्ये असते. देन पर्टिक्युलर्स ऑफ द पेशंट म्हणजे त्यामध्ये त्याचं पेशंटचं नेम, एज, सेक्स, मोबाईल नंबर, IPD नंबर, OPD नंबर या गोष्टी सर्व इन्क्लूड केलेल्या असतात. त्याचबरोबर डेट अँड टाइम ऑफ ॲडमिशन, एक्झामिनेशन, डिस्चार्ज त्याचे डेट अँड टाइम इन्क्लूड केलेले असतात. पास्ट हिस्ट्री ऑफ पेशंट, प्रेझेंट हिस्ट्री, पर्सनल हिस्ट्री अँड फॅमिली हिस्ट्री ऑफ द पेशंट. लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट्स, कन्सेंट फॉर प्रोसिजर्स अँड ऑपरेशन, दावा डिस्चार्ज म्हणजे डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल ॲडवाइस त्यावर पेशंटची आणि त्यांच्या गार्डियनची साईन असणे गरजेचे असते. रेफरल स्लिप हे पण आपण मेडिकल रेकॉर्ड म्हणून एक वापरले जाते. ट्रीटमेंट गिवन जी काही त्याखाली ट्रीटमेंट आपण जी डॉक्टरांनी दिलेली असते त्याखाली सदर डॉक्टरांची साईन असणे हे पण तेवढंच गरजेचं असते. इन केसेस ऑफ मेडिकल रेकॉर्ड्स, मेडिको लिगल रेकॉर्ड्स एक्स्ट्रा प्रिकॉशन घेणं गरजेचं असतं. जसं की ॲक्युरेसी झाली, सिरियली नंबर असणे गरजेचे असतात. मेडिको लिगल रेकॉर्ड साईन असणं गरजेचं असते आणि प्रत्येक मेडिको लिगल रेकॉर्ड्स हे डुप्लिकेट कॉपीमध्ये असणे हे गरजेचं असते. तर हे मेडिकल रेकॉर्ड्सचे यूज काय आहे? तर हे मेडिकल रेकॉर्ड्स आपण लीगल डॉक्युमेंट्स म्हणून लीगल केसेससाठी वापरू शकतो. त्याचबरोबर कोर्ट केसेसमध्ये मेडिकल रेकॉर्डची मागणी केली जाते. हेल्थ स्टॅटिस्टिक कलेक्ट करण्यासाठी मेडिकल रेकॉर्डची गरज असते. एखाद्या पेशंटला काय आजार होता आणि त्यावर काय ट्रीटमेंट दिली गेली याचे डॉक्युमेंटेशन ठेवण्यासाठी मेडिकल रेकॉर्ड्स गरजेचे असतात. तसेच इन्शुरन्स पॉलिसीमध्ये पण मेडिकल रेकॉर्ड्सची गरज असतात. आता हे मेडिकल रेकॉर्ड्स कसे रिटर्न ठेवायचे? तर OPD रेकॉर्ड्स हे मिनिमम 5 इयर्ससाठी रिटर्न ठेवायला सांगितलेले आहे. IPD रेकॉर्ड्स मिनिमम 10 इयर्ससाठी रिटर्न ठेवण्यासाठी सांगितलेले आहे. तसेच मेडिको लिगल केसेस रेकॉर्ड्स हे नो स्पेसिफिक टाइम लिमिट फॉर मेडिको लिगल रेकॉर्ड्स त्यातल्या त्यात मिनिमम 30 इयर्सचा टाइम पिरियड मेडिको लिगल रेकॉर्डसाठी दिलेला आहे. जर एखादी केस मेडिको लिगल केस जर कोर्टामध्ये सुरू असेल आणि त्याचे रेकॉर्ड पेशंटनी किंवा त्याच्या गार्डियनने जर आपल्याला मागितले असतील तर ते 24 ते 72 तासाच्या आत आपल्याला अवेलेबल करणे हे गरजेचे असते. आता मेडिको लिगल रेकॉर्ड्स डिस्पोज करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला लीगल प्रोसिजर फॉलो करावी लागते. उदाहरणार्थ जर आपल्याला
तर त्याबद्दलची ॲड ही न्यूजपेपरमध्ये 3 वेळेस ॲड द्यावी लागते की आम्ही ह्या सदर कालावधीमधील मेडिकल रेकॉर्ड्स आहेत ते डिस्पोज करणार आहेत. तर याबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन असेल किंवा कॉपी असेल जर कोणाला हवी असेल, पेशंटला किंवा त्याच्या गार्डियन्सला हवी असेल तर ते आपण त्यांना पुरवू शकतो. पण याबद्दल पब्लिक कडून कोणताही जर अपोजिशन नसेल तर आपण मेडिकल लिगल जे काही रेकॉर्ड्स आहेत ते डिस्पोज करू शकतो. नंतर आहे नेक्स्ट पॉइंट, व्हॅलिड कन्सेंट, वैध संमती. डेफिनेशन मध्ये काय दिलेलं आहे? ॲग्रीमेंट, compliance or permission given voluntarily without compulsion is a consent. Here last words are voluntarily without compulsion. म्हणजे पेशंटची कन्सेंट घेताना त्याला आपल्या कुठल्याही प्रकारचे कंपल्शन करू शकत नाही किंवा त्याला प्रेशराइज करू शकत नाही. इट इज विलिंगनेस ऑफ द पेशंट फॉर एक्झामिनेशन, इन्व्हेस्टिगेशन अँड ट्रीटमेंट. कन्सेंट ही कशी असली पाहिजे हे ह्या स्लाइडमध्ये सांगितलेलं आहे की कन्सेंट ही इन्फॉर्म असली पाहिजे. म्हणजे याबद्दलची पेशंटला पूर्णपणे व स्पष्ट माहिती असली पाहिजे, माहिती दिली गेली पाहिजे. फ्रीली गिवन, नॉट प्रेशराइज. क्लिअर असली पाहिजे. पेशंटला जी काही कन्सेंट आपण लिहून देतो की त्याला समजण्याच्या भाषेत असली पाहिजे. इसेन्शियल तसेच कम्फर्टेबल, सोयीस्कर असली पाहिजे पेशंटला तसेच डॉक्टरला. बेस्ड ऑन इक्वल पॉवर मीन्स ब्रेकिंग अवे फ्रॉम द जेंडर. तर या प्रकारे ही कन्सेंट असली पाहिजे. पुढच्या स्लाइडमध्ये कन्सेंटचे काही टाईप दिलेले आहेत. त्यामध्ये इन्फॉर्म कन्सेंट ही सर्वात महत्त्वाची कन्सेंट मानली जाते आणि कोर्टापुढे ही कन्सेंट ग्राह्य धरली जाते. तर कन्सेंट इज गिवन बाय द पेशंट आफ्टर बीइंग इन्फॉर्म ऑफ नेचर ऑफ इलनेस, नेचर ऑफ ऑपरेशन and its alternatives and complications. Next आहे implied consent. It is presumed that patient consent is there for routine examination like pulse, BP, temperature, etc. Explicit consent. It refers to a clear and direct agreement given by a person, usually after being fully informed. ही consent ही informed consent सारखीच असते. जी काही consent असते त्यामध्ये पूर्ण प्रिंट फॉर्मॅटमध्ये agreement घेतलं जातं. Parental consent, if patient is less than 18 years, तर ती consent ही parents कडून घेतली जाते. Proxy consent, if patient is unconscious or in a coma, then consent is given by the other person. It's called proxy consent. Other टाईप दिलेले आहेत. Verbal consent, म्हणजे जे शाब्दिक oral consent असते ते म्हणजे verbal consent. Non verbal consent म्हणजे जर एखादा व्यक्ती बोलू शकत नसेल तर त्याच्या हावभावावरून तो त्याची सहमत आहे का नाही हे आपल्याला कळून येतं. ती म्हणजे नॉन व्हर्बल कन्सेंट. रिटन कन्सेंट म्हणजे जी कन्सेंट लेखी घेतली जाते ती म्हणजे रिटन कन्सेंट. लिमिटेड कन्सेंट म्हणजे काही मर्यादित गोष्टीसाठी जी संमती घेतली जाते ती म्हणजे लिमिटेड कन्सेंट. रिवोकेबल कन्सेंट म्हणजे जी कन्सेंट रद्द करता येते किंवा परत घेता येते ती म्हणजे रिवोकेबल कन्सेंट. कंडिशनल कन्सेंट पेशंटच्या काही अटी असतील तर त्या ग्राह्य धरून जी कन्सेंट घेतली जाते ती म्हणजे रिवोकेबल कन्सेंट. सबस्टिट्यूटेड कन्सेंट इज सिमिलर टू प्रॉक्सी कन्सेंट. जेव्हा एखादा पेशंट कोमामध्ये किंवा अनकॉन्शियस असेल तर ती त्यांच्या नातेवाईकांनी किंवा फ्रेंड्सनी ती कन्सेंट देऊ शकते. डिजिटल कन्सेंट, डिजिटल म्हणजे ऑनलाईन माध्यमातून जे काही फॉर्म फिल करून जी कन्सेंट घेतली जाते ती आहे डिजिटल कन्सेंट. कंप्लेंट कन्सेंट म्हणजे जी दबावाने दिलेली जी कन्सेंट असते कोणाच्या प्रेशराइज खाली तर ती आहे कंप्लेंट कन्सेंट. ब्लँकेट कन्सेंट मीन्स कव्हरिंग ऑल द प्रोसिजर ॲट अ टाइम इन अ वन कन्सेंट लाईक अ ब्लँकेट. म्हणून याला ब्लँकेट कन्सेंट म्हटलं जातं की सर्व प्रोसिजरसाठी ॲडमिशनच्या वेळेसच ही कन्सेंट घेतली जाते आणि तीच कन्सेंट सर्व प्रोसिजरला अप्लाय केली जाते म्हणून त्याला ब्लँकेट कन्सेंट असे म्हटलेलं आहे. या सर्व कन्सेंट टाइप्समध्ये ओनली इन्फॉर्म कन्सेंट आहे जी स्टँड इन फ्रंट ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टापुढे जी ग्राह्य धरली जाते ती आहे इन्फॉर्म रिटन कन्सेंट. पेशंटला जी काही कन्सेंट घेतो त्याबद्दल सर्व माहिती त्यात इन्फॉर्म केली जाते ती आहे इन्फॉर्म कन्सेंट. आता काही स्पेशल सर्कमस्टन्सेस दिलेले आहेत. Routinely, consent is given by patient himself if about
सेक्शन 88 IPC नुसार हे एज लिमिट जे वेळ दिलेले आहे ते सेक्शन 88 IPC नुसार आहे, पण अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्ट्रास्ट ऍक्ट इट इज ग्रेटर दॅन 18 years. If less than 12 or unconscious or insane, then consent is given by the parents or guardians. For MTP, patient should be more than 18 years to herself give consent for MTP. Patient cannot give consent and no parents or guardians available, then consent can be given by friends or anyone present with patient. Patient cannot give consent, nobody with the patient, and patient in an emergency, then life-saving procedure can be done even without consent. For criminal abortion or criminal operation, no question of consent since they are a crime. म्हणजे क्रिमिनल अबॉर्शन मध्ये जरी कन्सेंट दिली असेल तर ती लीगल कन्सेंट मानली जात नाही, कारण क्रिमिनल अबॉर्शन हे क्राईम मानलं जातं. आपण वेगवेगळ्या ऑपरेटिव्ह प्रोसिजर किंवा एक्झामिनेशनसाठी पेशंटची कन्सेंट घेतो. त्यासाठी पुणे हा एक प्रिस्क्राइब केलेला एक स्टँडर्ड परफॉर्मा आहे. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, पण हा एक कन्साइज फॉर्म आहे त्या परफॉर्माचा. जरी आपण जरी ही इंग्लिशमध्ये जरी असली असेल तर पेशंटला ज्या भाषेत कन्सेंट समजली ती कन्सेंट ही व्हॅलिड कन्सेंट ही समजली जाते. मॉडर्न प्रोसिजरसाठी आपण कन्सेंट घेतोच, पण आयुर्वेदिक प्रोसिजर ज्या आहेत आपल्या वहन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण यासाठी पण कन्सेंट घेणे हे तितकेच गरजेचं आहे. त्यासाठी हे संमतीपत्र आपण त्यावर पेशंटचं नाव, साईन ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये ॲड केलेल्या आहेत. हे आपण कन्सेंट आयुर्वेदिक प्रोसिजरसाठी घेतली पाहिजे. नेक्स्ट एक मेडिकल सर्टिफिकेटचा फिटनेस सर्टिफिकेटचा एक प्रोफॉर्मा दिलेला आहे. असेच इलनेस सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेटचे अनेक प्रोफॉर्मा आपल्याला वेबसाईटवर भेटून जातात. तर हे असा एक प्रोफॉर्मा दिलेला आहे. थँक्यू. पुढच्या प्रेझेंटेशन, डिस्कशन अँड कन्क्लुजन पार्टसाठी मी डॉक्टर मिरज मॅमला आमंत्रित. GCP पार्ट हा मेनली रिसर्च, क्लिनिकल रिसर्चसाठी एक्सप्लेन जरी केलेला असला तरी यापैकी जे जनरल प्रॅक्टिससाठी कसे उपयोगी आहेत आणि ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यातले त्यात आपल्याला इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत, म्हणजे इथिकल रिस्पॉन्सिबिलिटीज, इथिकल बिहेवियर टुवर्ड्स अवर पेशंट, टुवर्ड्स अवर कलीग, टुवर्ड्स अवर स्टेट, ह्या तिन्ही प्रकारचे रिलेशनशिप आपण जर मेंटेन केले तर आपली प्रॅक्टिस जी आहे ती इथिकल होते आणि त्या पद्धतीनं कायद्याच्या चौकटीत राहून आपण प्रॅक्टिस करू शकतो. त्याच्यामुळे इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी ही प्रत्येक डॉक्टरचं कर्तव्य आहे, जे GCP मध्ये पण सांगितलेलं आहे आणि तेच आपल्याला जनरल प्रॅक्टिसमध्ये सुद्धा उपयोगी पडतं. त्याच्यानंतर पेशंट ॲडव्होकसी, पेशंटला सपोर्ट देणं, पेशंटचं लाईफ सेव्ह करणं हे पहिलं एम आपल्या मेडिकल प्रोफेशनचं आहे. त्यामुळं टुवर्ड्स द बेनिफिशियन्स ऑफ द पेशंट हे सगळाच आपला व्यवसाय असतो, तो सगळा पेशंटच्या बेनिफिटसाठी आहे, नाही डॉक्टरांच्या बेनिफिशियन्ससाठी नाही. त्यामुळं कुठल्याही प्रकाराने पेशंटचा बेनिफिट होत असेल तर आपल्याला हे GCPच्या गाईडलाईन्स आहेत त्या आपल्याला या जनरल प्रॅक्टिसमध्ये उपयोगी पडतात. तिसरं जे GCPमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे डॉक्युमेंटेशन. हे डॉक्युमेंटेशन आपल्याला GPमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण डॉक्युमेंटेशन प्रॉपर असेल तर आपण प्रेझेंटेशनमध्ये बघितलेलं आहे की डॉक्युमेंटेशन प्रॉपर असेल, रेकॉर्ड्स आपले मेंटेन असतील, आपण इश्यू केलेले सर्टिफिकेटचं काही रेकॉर्ड असेल तर त्या पद्धतीनं आपण आपल्यावर इलिगल ते केस जरी झाली तरी आपण ते डिफेन्स म्हणून आपण वापरू शकतो किंवा एक आपल्या बाजूचा विटनेस म्हणून आपलं डॉक्युमेंटेशन हे प्रॉपर राहतं. डॉक्युमेंटेशन प्रॉपर ठेवण्याची सवय एका दिवसात नाही लागत, ती सुरुवातीपासून आपण जर अंगी बाळगली तरच आपल्याला प्रॉपर डॉक्युमेंटेशन, आपला केस पेपर कसा आयडियल असायला पाहिजे, आपलं प्रिस्क्रिप्शन कसं आयडियल असायला पाहिजे, हे सगळं सवयीच आणि अभ्यासाचा भाग आहे. त्यामुळं प्रॉपर डॉक्युमेंटेशन हे अगदी सुरुवातीपासून अंदाज रुजणं किंवा चांगल्या पद्धतीनं लिहिता येणं हे गरजेचं आहे. त्यामुळं जेव्हा आम्ही आता प्रत्येक वेळेला हे माझ्या बॅचला सांगत असते, आम्ही जेव्हा सिव्हिल
पण त्याचं नंतर आपलं इम्पॉर्टन्स त्यांनी सांगितलं की ह्याचं डॉक्युमेंटेशन तुम्ही प्रॉपर असेल तुमचं तर तुम्हाला पुढे भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जो त्रास होणार आहे कोर्टाकडून किंवा काही वेळेला कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये तर हे डॉक्युमेंटेशनच एकमेव आपला आधार असतो. त्यामुळं डॉक्युमेंटेशन प्रॉपर असणं ही खूप काळाची गरज आहे. त्यामुळं प्रॉपर डॉक्युमेंटेशन आपल्याला करायची सवय लावणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर कोलॅबोरेशन अँड कम्युनिकेशन. कोलॅबोरेशन म्हणजे वेगवेगळ्या डॉक्टर्सचं कोलॅबोरेशन असणं आपल्याला मदत इमर्जन्सीच्या काळामध्ये आपल्याला मदत मिळवणं हे गरजेचं आहे. कम्युनिकेशन त्याच्यामध्ये परत डॉक्टर पेशंट रिलेशनशिप, डॉक्टर रिलेशनशिप आणि डॉक्टर स्टेट रिलेशनशिप या तिघांमधलं कम्युनिकेशन हेल्दी असेल तर आपण हेल्दी प्रोफेशनल प्रॅक्टिस करू शकतो. त्यामुळे त्या पद्धतीचं कम्युनिकेशन आपल्याला आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकल चॅलेंजेस, खूप सारे प्रॅक्टिकल चॅलेंजेस आपल्याला फेस करायला लागतात डे टू डे जनरल प्रॅक्टिसमध्ये. तर हे प्रॅक्टिस चॅलेंजेस ओव्हरकम करत करत आपल्याला प्रॅक्टिस आपली सेट करायची असते आणि त्यामध्ये सुद्धा लिगली प्रॅक्टिस सेट करायची असते, कायद्याच्या चौकटीत राहून सेट करायची असते. आणि हे जेव्हा आपण वारंवार म्हणतो की कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे तर आपल्याला गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेसचे हे जे आम्ही मुद्दे इथं मांडलेले आहेत ते खूप उपयोगी पडतात. तसं बघायला गेलं तर गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस MUHS याच्यावर 1 दिवसाचं पूर्ण कार्यशाळा घेते. अगदी 1 तासामध्ये हा प्रत्येक डिटेल्स याचे बघणं शक्य नाही. त्यातल्या त्यात महत्त्वाचे काय आहे, आता ह्यातले बरेच सारे मुद्दे अध्यापकांना माहिती आहेत पण स्टुडंटना माहिती नाही आहे. म्हणून एक अध्यापकांची रिव्हिजन होईल, स्टुडंटना या गोष्टीचं गांभीर्य कळेल म्हणून आम्ही याच्यामध्ये वेगवेगळे क्लास टाकले. त्याच्यानंतर त्याच्या पनिशमेंट सुद्धा सांगितलेले आहे की कशा पद्धतीनं असं जर तुम्ही चुकीचं सर्टिफिकेट दिलं तर तुम्हाला इम्प्रिझनमेंट सुद्धा होऊ शकते. म्हणजे सर्रास आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर म्हणतो की दाखव सर्टिफिकेट काय होतं त्याला म्हणतो आपण, पण ते सुद्धा इलिगल आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 वर्षाचा तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. हे इतकं गंभीर स्वरूपाचं मुद्दे आहे. त्यामुळे डॉक्युमेंटेशन अगेन आपल्याला व्यवस्थित ठेवणं, प्रॉपर मेंटेन करणं हा या सगळ्या प्रेझेंटेशनचा कोड पार्ट आहे. अगेन GCP मध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे कन्क्लूड करते मी की इथिकल स्टँडर्ड्स मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर पेशंट सेफ्टी, बेनिफिशियन्स ऑफ पेशंटचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर इंटिग्रिटी ऑफ डाटा म्हणजे परत डॉक्युमेंटेशन म्हणजे डॉक्युमेंटेशन, पेशंट सेफ्टी आणि इथिकल हे 3 ट्रायपॉड आहेत आपल्या प्रॅक्टिसचे जे GCP मध्ये पण सांगितलेले आहेत आणि ते आपल्याला GP मध्ये सुद्धा उपयोगी पडतात. त्यामुळे हा त्याचा कोर पार्ट आहे कन्क्लुडेड की आपल्याला इथिकल स्टँडर्ड्स मेंटेन करत पेशंट सेफ्टी मेंटेन करायची आहे आणि डॉक्युमेंटेशन सुद्धा प्रॉपरली मेंटेन अप टू सर्टन टाइम ॲज पर प्रिस्क्राईब. जसे टाइम लिमिट सांगितलेले आहेत त्या पद्धतीनं आपल्याला आपले डॉक्युमेंटेशन जे आहे ते प्रिस्क्राईब करणं गरजेचं आहे. टेक होम मेसेज GCP इज रिलिव्हंट टू GP म्हणजे हे GPच्या वेगळं काही नाही आहे. GCPचे जे रिसर्चसाठी जे त्यांनी प्रोटोकॉल सांगितले आहेत, गाईडलाईन्स सांगितल्या त्या आपण GP मध्ये सुद्धा अप्लाय करू शकतो. कशासाठी तर आपली जनरल प्रॅक्टिस जी आहे ती सुधारण्यासाठी, क्वालिटी ऑफ अवर प्रोफेशन सुधारण्यासाठी आपल्याला ह्या गाईडलाईन्स खूप महत्त्वाच्या ठरतात. पेशंट ट्रस्ट, सेफ्टी हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ओव्हरऑल प्रेझेंट आपलं जे प्रोफेशन आहे ते पेशंट्स, बेनिफिशियल, ट्रस्ट आणि सेफ्टीच्या राउंडिंग व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर रिसर्च काही असतील तर त्याच्या दृष्टीने सुद्धा आपलं डॉक्युमेंटेशन प्रॉपर असेल तर OPD लेवलला सुद्धा आपण एखादा रिसर्च आपला पब्लिश सुद्धा करू शकतो. त्याच्यानंतर ॲडव्होकेट फॉर दॅट पेशंटच्या सपोर्ट सेफ्टीसाठी म्हणजे वारंवार हे कोर पार्ट जो आहे तो टुवर्ड्स द पेशंट आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला त्याचे गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस आहेत. जरी ते ह्याच्यासाठी क्लिनिकल ट्रायल्ससाठी असतील तरी सुद्धा त्याचे काही म्हणजे बहुतेक सारे प्रिन्सिपल्स जे आहेत ते आपल्याला जनरल प्रॅक्टिसच्या दृष्टीनं खूप सारे महत्त्वाचे आहेत. हे काही
काही रेफरन्सेस आहेत की ज्याच्या आधारे आम्ही हे प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. आय होप तुम्हाला हे सगळं आमचा जो काही थोडक्यात आवडलेला प्रसार आहे तो समजला असेल. कुणाचे काही क्वेश्चन्स विद्यार्थ्यांचे असतील तर विचारा. अध्यापकांनी याच्यामध्ये काही ऍड केलं तर आम्हाला आनंद होईल. कुणाचे काही क्वेश्चन्स आहेत विद्यार्थ्यांचे? मला यांचं GCP बद्दल नाही बोलायचं आहे. सुरुवातीला मी यांचा जो 100 पेशंटचा काहीतरी डाटा दाखवला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाईट्स अँड स्टिंग्स आर म्हणजे रिस्पॉन्सिबल सोरियासिस एक्झिमा वगैरे याच्यासाठी ते बोलले होते की यांचं असं म्हणणं आहे 57% पेशंटमध्ये बाईट्स आणि स्टिंग्सचा पेशंटमध्ये हिस्ट्री मिळाली किंवा ते फॅक्टर्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जो सोरियासिस तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. ॲटोइम्यून डिसीज आहे किंवा आपली इम्युन सिस्टीम आपल्या नॉर्मल स्किन किंवा नॉर्मल याच्यावर अटॅक करते आणि त्याच्यामध्ये स्केली पॅचेस वगैरे होतात वगैरे. तर सांगायचं होतं असं की भरपूर वर्षापासून सोरियासिस वर्णन केलेलं आहे किंवा भरपूर वेगवेगळ्या म्हणजे इजिप्तमध्ये असेल किंवा आपल्या बाकीच्या संहितामध्ये आपल्या संहितामध्ये पण किटिंग वगैरे म्हणून ते आलेलं आहे. तर हा ॲटोइम्यून डिसीज आहे म्हणजे त्याची अजूनही पॅथोफिजिओलॉजी कम्प्लिटली अंडरस्टूड नाही आहे. ते ॲटोइम्यून डिसीज आहे. त्याच्यामध्ये रिलॅप्स रिमिशन असतात आणि त्याच्यामध्ये कॉर्नर आता मी जस्ट नेटवर सर्च करत होतो की म्हटलं बाबा हे खरंच आता म्हणजे बाईट्स आणि स्टिंग्स मला वाटलं की कॉज वगैरे आहे तसं सांगते ठीक आहे. पण त्याच्यामध्ये कॉर्नर फेनॉमेनन आहे की त्याच्यामध्ये ज्या लोकांना ऑलरेडी जर सोरियासिस असेल तर बाईट्स आणि स्टिंग्स जर झाल्या तर ते जे सिम्पटम्स आहेत ते फ्लेअरअप होऊ शकतात किंवा नवीन एखादा दुसरा तो जो सोरियासिसचा पॅच किंवा नवीन एखादं लिजन तयार होऊ शकतो. तर जे बाकीचे जसे इमोशनल स्ट्रेस असेल, कोल्ड असेल किंवा इन्फेक्शन असेल हे जसे ट्रिगर फॅक्टर्स किंवा ॲग्रिवेटिंग फॅक्टर्स आहेत त्यासारखाच बाईट्स आणि स्टिंग्स ते कॉर्नर तुम्ही बघू शकता कॉर्नर फेनॉमेनन एक सांगितलं त्याच्यामध्ये बाईट्स अँड स्टिंग्स कॅन बी ट्रिगर फॅक्टर or that can flare up these symptoms किंवा एखादा दुसरा जो लिजन आहे तो लिजन याच्यामध्ये वाढू शकतो. तर ते कॉज नाही आहे बाईट स्टिंग्स वगैरे किंवा अजून कुठल्याचे आपण सांगितलं तर फॅक्टर्स ते कॉजेस नाही आहेत. तर ते फक्त काय ट्रिगर फॅक्टर्स किंवा ॲग्रिवेटिंग फॅक्टर्स आहेत. ऍक्च्युली बाईट आणि स्किनचे पेशंट नाही येतात आमच्याकडे स्किन डिसीज झालेले पेशंट येतात. आम्ही जेव्हा हिस्ट्री घेतो त्यावेळेला ते हिस्ट्रीमध्ये सांगतात आम्हाला की मला काहीतरी असं 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी असं काही झालं होतं मग मी ट्रीटमेंट घेतली नाही लक्ष नाही दिलं. तर सरांनी आता जे सांगितलं ते अगदी बरोबर की ट्रिगर पॉईंट किंवा हिस्ट्रीमध्ये आम्हाला अशा पद्धतीनं आढळलेला एक पॉईंट आहे की ज्याच्यावर आम्ही अगद वापरले तर आम्हाला चांगले रिझल्ट त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. एक ट्रिगर पॉईंट म्हटलं तर कृषी दिशामध्ये ट्रिगर पॉईंट सांगितलेले आहेत. विद्यार्थी लोक बघू शकतात. त्याच्यामध्ये मी सेकंड इयर त्यांचं झालेलं आहे त्यांना सांगितलं होतं की ट्रिगर पॉईंट वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये अन्न पण आहे काल पण आहे. तर हे सगळे ट्रिगर पॉईंट्स होतात आणि हे त्याच्यामध्ये स्थावर जंगम कृत्रिम हे कुठल्याही प्रकारचं विषय जे आहे ते ॲज अ ट्रिगर पॉईंट म्हणून काम करतं आणि ते पुढे जाऊन स्किन डिसीजमध्ये आपल्याला बघायला मिळतं. मग स्किन डिसीजची त्वचा विकाराची नॉर्मल चिकित्सा देताना एखादा अपघात त्याच्यामध्ये ॲड केलं तर पेशंटचे जे काही साईन सिम्पटम्स आहेत किंवा जो काही लेंदी हे लागणार आहे ते थोडंसं त्याच्या सफरिंग जे आहे ते कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. मी सेमिनार चालू होता ते क्वेश्चन रेज केला होता. तर सेमिनार खूप चालू झाला पण NMC नुसार OPD डाटा हा अप टू 3 इयर मेंटेन करायचा.
आणि दुसरा प्रश्न ते प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी सांगितलं होतं की RMP म्हणजे फिमेल RMP ची एक्झाम आहे, पण ही बाब फक्त मेडिकल केसेस आणि याच्यामध्ये जर होमोसाईड आणि सेक्शुअल असॉल्ट असेल तरच ती कंपल्सरी आहे. OPD मध्ये फक्त फिमेल अटेंडंट लागतो. थोडी माहिती देऊ शकते इथे की फिमेल अटेंडन्स असणं आता हे डॉक्टरच्या फायद्याचं आहे. म्हणजे लेडीज डॉक्टर असतील तर कोणी मारायला येत नाही, पण जेंट्स डॉक्टर आहेत आणि ते जर लेडीज डॉक्टरचं एक्झामिनेशन करत असतील आणि पिक्चरमध्ये आपण बघितलं होतं की ब्रेस्ट एक्झामिनेशन एक जेंट्स डॉक्टर करतोय की ओरडते आणि बाहेरची लोक येतात तर त्या डॉक्टरला मारतात. तर हे डॉक्टरच्या सेफ्टीसाठी आहे. असे बरेच प्रकार आपण बघितले की डॉक्टरांना मारहाण आता वरचेवर व्हायला लागलेली आहे. त्याच्यामुळं हे जेंट्स डॉक्टरच्या सेफ्टीसाठी आहे की त्यांनी एक लेडी अटेंडन्स आपल्यासोबत ठेवावा की जेणेकरून त्यांना असे काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत. मग तिथं अटेंडन्स नसेल तर त्या लेडीज पेशंट बरोबर जी काही लेडी झाली असेल किंवा दुसरा एखादा लेडीज पेशंट असेल तर ते सुद्धा सोबत त्यांच्या घेऊ शकतो. आणि कोणाला क्वेश्चन्स आहेत? अध्यापक कोणी ॲड करणार असेल तर? Environmental department has given so much great information about DCP. So congratulations to Dr. Niraskar Madam, Dr. Gandharv sir, and all presenters of environmental department. महत्त्वाचा विषय आहे की या विषयामध्ये काही महत्त्वाचे बारक्या मुद्दे आहेत. थोडंसं विमा या संघटनेमध्ये काम करत असताना काही गोष्टी आम्हाला लक्षात आलेल्या आहेत. त्याचा उल्लेख इथे थोडासा राहिल्यासारखं असं मला वाटतं. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा कोणता तर त्यांनी काउन्सिलची यादी दिली होती. त्याच्यामध्ये MCI होतं, SMC होतं. थोडंसं वी कॅन इन्क्लूड आवर काउन्सिलर्स, नॅशनल काउन्सिल ऑफ इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन, की ज्याच्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस करायला परवानगी मिळते. ते काउन्सिल कुठलं आहे हे विद्यार्थ्यांना माहिती आहे. आणि याचं रजिस्ट्रेशन देणारी महाराष्ट्राची जी बॉडी आहे त्याचं नाव आहे MCIM. तर त्याचाही उल्लेख इथं कुठे दिसला नाही. थोडंसं म्हणजे लॅक्युना असेल किंवा राहून गेलं असं म्हणायला काही हरकत नाही. तो एक मुद्दा माझ्या लक्षात आला. दुसरा मुद्दा एक असा ओझरता की याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जे महत्त्वाचं आहे की एका PG फर्स्ट इयरची विद्यार्थीने तिने सांगितलं की चरक सूत्रस्थानाच्या 9व्या अध्यायामध्ये जे वर्णन दिलेलं आहे की वैद्याचे जे गुण आहेत किंवा चिकित्सकाचे गुण आहेत ते कोणते गुण आहेत. तर या गुणांचा अभ्यास करत असताना क्वालिटी जी वैद्याची आहे याचं वर्णन आयुर्वेद आणि मॉडर्नमध्ये चांगल्या पद्धतीनं केलेले पाहायला मिळतं. तर ते मुद्दा चांगला हायलाईट केलेला आहे की जे करून कोड ऑफ कंडक्ट नीती नियम जे मॉडर्नमध्ये आपण म्हणतो ते आयुर्वेदामध्ये सुद्धा उल्लेख केलेला पाहायला मिळतो. याशिवाय पुढं गेल्यानंतर थोडासा मुद्दा असा लक्षात येतो की GCP मध्ये रूल अँड रेग्युलेशन 2002 असा एक उल्लेख आलेला पाहिजे. पण मला वाटतं की आपण जे BMS डिग्री घेतो ही डिग्री त्याच्या विद्यापीठाची असते. मग ते स्टॅट्यूटचं विद्यापीठ असेल, 1994चं असेल, 1998चं असेल, 2024चं विद्यापीठ असेल. तर विद्यापीठाचे वेगवेगळे प्रकार आहेत की त्याच्यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे कालच 10 जूनला त्या ठिकाणी त्याचा वर्धापन दिन जवळजवळ 25 वर्ष पूर्ण झाली विद्यापीठाला आपण साजरा केला. तर या हेल्थ युनिव्हर्सिटीमध्ये रिव्ह्यू ऑफ बोर्ड याचा उल्लेख थोडासा त्याच्यामध्ये करायला पाहिजे होता. तो मला थोडंसं जाणवला दिसला नाही. पण या विद्यापीठाच्या डिग्र्या जेव्हा आपण घेतो, परीक्षा विद्यापीठ घेतं, करिक्युलम NCM करतं, परीक्षा विद्यापीठ घेऊन रजिस्ट्रेशन देणारी बॉडी वेगळी आहे. म्हणजे मुलांमध्ये हा एक भाग आला पाहिजे की रजिस्ट्रेशन देणाऱ्या बॉडीचा आपला संबंध काय. मुलं पूर्वीच्या काळी आम्हाला आठवतं आमच्या वेळेस जे रजिस्ट्रेशन ऑफिस होतं त्या ऑफिसवरती चढतानाच असं लक्षात यायचं की का BMS डिग्री आपण घेतली असेल, कदाचित इथूनच खाली पडतो काय अशी अवस्था आहे. तो विद्यार्थी मित्रांनो आता ऑफिस फार चांगलं झालेलं आहे की त्याच्यावरून सुद्धा काही वेळा कळायचं की काय आपण नक्की कुठं आहोत. तर आपल्याला जी डिग्री मिळते ती डिग्री मिळाल्यानंतर रजिस्ट्रेशन देणारं बोर्ड जे आहे त्या बोर्डमध्ये आपल्याला जो ॲक्ट लागू आहे तो MMP ॲक्ट 1961 आहे.
आणि याचा उल्लेख कुठं दिसलेला नाही. म्हणजे मला ते दिसलं. आणि जे मेडिकल प्रॅक्टिशनर करतात त्यांचा MBBSचा त्यांचा ॲक्ट 1956 आहे. मी बऱ्याच वेळा रिसर्च लेक्चरमध्ये मुलांना त्याची कल्पना दिलेली आहे की डिग्रीमध्ये नॉमेनक्लेचर कसं कसं बदलत गेलं. BSAM काय, BAMS काय, BMS काय, DSCC काय, MFAM काय, या सगळ्या डिग्र्या चेंज होत होत आता BMS नावाची डिग्री आता आपल्याला बघायला मिळते. तर याच्यामध्ये तो ॲक्टचा उल्लेख आला पाहिजे. आणि आपण पाहतो की अनिल कुमार लखीना नावाचे एक 1992 मध्ये मला आठवतं आहे एक फूड अँड ड्रगचे कमिशनर होते. त्यांनी GR काढला की आयुर्वेदाच्या लोकांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करता येणार नाही. त्यांनी जर एखादं चीट लिहिलं तर त्यावेळेस पनिशमेंट व्हायची, अटक व्हायची. तर त्याच्या विरोधामध्ये सगळ्या संघटना आपल्या BMS ग्रॅज्युएट असेल, NCI म्हणजे निमा असेल, या सर्वांनी आंदोलन करून तो GR रद्द केला. त्याच्यानंतर मला वाटतं 42 ड्रग्सचे लायसन्स ही BMS लोकांना त्यांनी केली. त्याचाही GR थोडासा उल्लेख या ठिकाणी करायला पाहिजे होता की कोणते ड्रग आपल्याला आलं होतं. आणि सध्याच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेला ड्रग रूल 2EE3 यानुसार आपण ॲलोपॅथी प्रॅक्टिस करू शकतो. तर हे सगळं का सांगायचं, तर यू हॅव चूजन अ व्हेरी गुड सब्जेक्ट, गुड क्लिनिकल प्रॅक्टिस. तर त्या दृष्टीनं मुलांना याचंही नॉलेज थोडंसं असावं असं सांगण्याचा मी प्रयत्न केला. याबद्दल मी सर्वांचा आभार. ॲक्च्युली आमचा एम सरांनी जी माहिती सांगितली ते उल्लेख करायचा म्हणून गेले. त्याबद्दल समस्त सरांनी ॲड केलं, त्याबद्दल त्याचे खूप धन्यवाद. हा पाठ आम्हाला 40 ते 45 मिनिटामध्ये हे करायचा होता, प्रस्तुत करायचा होता. त्याच्यामुळं काही इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे तो आम्ही हे केला. मेन आमचं प्रोफेशनल इंटेलिजन्स सिक्रेसी हे मेन पॉईंट होते. तरीसुद्धा आमचा मी पहिल्यांदाच म्हटलं की हा 1 दिवसाचा मोठा सेमिनार कार्यशाळा आहे की 40-45 मिनिटांमध्ये सांगणं ते तारेवरची कसरत आहे. तरी पण आमचा जो प्रयत्न आहे आपण त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. अजून आणखी बघून राहिले तर ठीक आहे सर. चिंतानुसार मी ॲड करणार नाही. माननीय अधिष्ठाता डॉक्टर गंगा सागरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विभागाने उत्तम सादरीकरण केलेलं आहे. त्याला आधी सर्वांनी आपण टाळ्यांच्या गजरात फक्त आणि त्यांनी गांभीर्याने जाणीव पण करून दिली की कन्सेंट का महत्त्वाचे आहे. तर मला त्या अनुषंगाने थोडंसं सांगायचं होतं की ज्यावेळेस आपण पोस्टिंगला येतात वेगवेगळ्या विभागाचे विद्यार्थी आणि पहिल्याच दिवशी त्या कन्सेंट पेपरवर सही नसते, अंगठा नसते आणि आपण सूचीबद्ध करतो, जलोपाचरण करतो आणि ज्यांची पोस्टिंग झालेली आहे त्यांनी पण पाहिलेलं आहे. यू डोंट थिंक दॅट की बाबा आपल्या याने काय होणार नाही पंचकर्माने. इफ देर इज इफेक्ट देर इज साईड इफेक्ट, इफ देर इज नो साईड इफेक्ट देर इज नो इफेक्ट. पण कर्माने रिझल्ट येतो तर त्याचा व्यापक पण नक्कीच होणार आहे. मग आपण पाहिलेलं आहे दशांगलेची रिॲक्शन आलेली पाहिलेली आहे, जलोपाचरणची रिॲक्शन आलेली पाहिलेली आहे अँड मोर इट गोज मोर ऑन. त्यामुळे आपण सगळं कर्म आणि उपकर्म करतो म्हणून आपण ब्लँकेट कन्सेंट देतो जी पहिल्याच पेजवर असते आपल्या. सर्व त्याची मला माहिती दिलेली आहे. काय उपद्व्यापक किंवा काही व्यापक झाले तर त्याला मी जबाबदार नाही. ही जी आपली ब्लँकेट कन्सेंट आहे ती आपण पहिल्यांदा घेतली पाहिजे. बऱ्याच वेळेस असं होतं की पेशंट डिस्चार्ज होते त्याची सही अंगठा नसते किंवा 10-15 दिवस झाले त्याच्या सही अंगठा किंवा त्याच्या नातेवाईकाची सही नसते. तर ते तसं व्हायला नको आहे. कारण जेव्हा सगळं चांगलं होतं तेव्हा सगळं चांगलं होतं, पण जेव्हा एखादं काहीतरी घटना घडेल त्यावेळेस PG पासून कन्सल्ट फिजिशियनपासून RMO पासून सगळीकडेच आपल्या संस्थेवर सगळ्याच बाबतीत त्याच्यावरती त्याचा परिणाम होईल आणि सगळ्यांनाच आपल्याला कोण द्यायला लागेल. त्याच्यामुळं कन्सेंट घेणं, वर्बल कन्सेंट घेणं, बसती काय, कुठलं कर्म करतो हे सांगणं हे तेवढंच गरजेचं आहे आणि त्यांची सही घेणे हेही तेवढंच गरजेचं आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की एखादा सेमिनार कसा उत्तम सादरीकरण करावा आणि त्याचं सोहळ्यात आणि मनापासून कसं करावं आणि त्याचं रूपांतर मनापासून केल्यास काय होतं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. तर फक्त दत्तक PG असल्यामुळे आपण तो तेवढा सोहळा मनापासून करू नये असं नव्हे, तर PG असले काय दत्तक PG असले काय तेवढ्याच तन्मयतेनं तेवढ्याच इंटेन्सिटीनं तुम्ही सर्व विभाग
प्रकारचे सेमिनार करावे, येणारा एक मनापासून आवाहन करतो की इंटेन्सिटी, ही जागरूकता, हे गांभीर्य सगळ्या सेमिनारमध्ये आपल्याला दिसावं, हीच अतिशय बाळगतो आणि परत एकदा सर्वांचे धन्यवाद देतो. दिस इज नॉट अन ॲडिशन इन सब्जेक्ट. धन्यवाद सर. खरं तर आपल्या सगळ्यांच्या अथांग प्रेमाने माननीय दिननिर्मित सर, कासने सर, टिके सर यांच्या सूचनेनुसार तुम्ही सर्वांची जर साथ असेल तर मान्य अधिष्ठाता महोदयांच्या मान्यतेने आपण गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस या विषयावर एकदिवसीय सेमिनार नॅशनल लेवलचा आगरतंत्र विभागाद्वारे साजरा केला जाईल, ही मी आपण सर्वांना विनंती. खरं तर GCP म्हणजे केवळ पुस्तकांचे नाही तर संशोधन संवेदनशीलतेचे, रुग्णहित जपण्याचे, नैतिकतेचे आणि शुद्ध विज्ञानाच्या आचरणाचे मूर्त रूप आहे. आपण आज त्याला एक बारीकसा स्पर्श केला आणि येणाऱ्या काळात तो आपला स्वभाव बनेल हीच आई धन्वंतरीची आणि प्रार्थना करतो. माननीय अधिष्ठाता महोदयांच्या परवानगीने आपणा सर्वांना एक आव्हान आजच्या सेमिनारच्या दिनी मला करायचं आहे. आज आपण बघितलं असेल की आगरतंत्र विभागाद्वारे एक विचार परिवर्तनशील बाब आपल्या निदर्शनात आली असेल. दरवर्षी दरवेळेस दर कार्यक्रमाला आपण एक पुष्पगुच्छ देतो, पण त्या पुष्पगुच्छाचं आयुष्य एक काही दिवसाचं असतं, काही क्षणाचं, काही तासाचं असतं, नंतर आपण त्याला कचराकुंडीमध्ये फेकून देतो. त्याऐवजी आपण या पुढील सेमिनारसाठी, या पुढील कार्यक्रमासाठी आयुर्वेदीय वृक्ष किंवा आपलं आयुर्वेदीय पुस्तक हे पाहुण्यांना भेट म्हणून द्यायची विनंती मी सर्व आयोजकांना, सर्व विभाग प्रमुखांना, सर्व शिक्षकांना करतो. आपल्या छोट्याशा कृतीतून आयुर्वेदामध्ये एक मोठा बदल आपण स्वतः करूया, एवढंच मी आपल्या सर्वांना विनम्र आवाहन करतो. या पुढील कार्यक्रमासाठी माननीय अध्यक्षांच्या परवानगीने वृक्ष किंवा आयुर्वेद झाड हे नक्की दिसेल अशी मी आशा बाळगतो. आणि आपण ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत आहात ते म्हणजे परम आदरणीय अधिष्ठाता महोदयांचं मार्गदर्शन. तर मी सरांना विनंती करतो की आपल्या वाणीने आम्हा सर्वांना तृप्त करावे. धन्यवाद. आजच्या या सेमिनारचा आत्मा ज्यांनी अतिशय उत्कृष्ट असं सूत्रसंचालन केलं आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्यामध्ये मला वाटतं सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन वाढलेलं असेल, सगळ्यांना प्रसन्न वाटलं असेल. मला खूप प्रसन्न वाटलं. एवढी स्थिती माझी कोणी केली होती, नोंदणी केली आणि मी अगदी हवेत करत आलो. खरं तर शुभमला अशा गोष्टी करायला खूप आवडतात. अनेक गोष्टी ते मला जाणवतं आणि याचा खरंच आदर्श घेण्यासारखा आहे जर विद्यार्थ्यांनी की वेळप्रसंगी आपण पुढच्या व्यक्तीला जर प्रसन्न केलं तर आपलं काम होऊ शकते. आणि प्रसन्न करण्यासाठी फक्त शब्दांची गरज असते, वचने किंवा दरिद्र म्हणजे चांगलं बोलल्यामुळे किंवा गोड बोलल्यामुळे त्या दरिद्र येणार आहे का आपल्याला? नाही. शुभमचं खरंच आज खूप खूप कौतुक आणि खूप खूप अभिनंदन की त्यांनी हा सगळा कार्यक्रम खूप छान आयोजित केला. त्याचं प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे. कार्यक्रम पत्रिकासुद्धा त्यांनी चांगली प्रिंट करून अगोदरच माझ्याकडे टाकलेली होती. त्यानंतर या सामान्य प्रत्यय ह्याबद्दल जवळपास मागच्या 2-3 महिन्यापासून ते काम करत होते आणि फायनल करण्यासाठी माझ्याकडे पाठवलं. पण मला देखील त्यात बराच वेळ लागला. या विभागाचं जे प्रेझेंटेशन होतं GCP, तर हे प्रेझेंटेशन आमच्या विभाग प्रमुख विभाग प्रमुख शीतल होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली रेणुका आणि ज्या विद्यार्थिनींनी प्रेझेंट केलं, PGच्या विद्यार्थिनी, तर त्या विद्यार्थिनीमध्ये ज्या प्रमुख आहेत राजश्री, शिवालिका, पायल, दीपाली आणि इतर त्यांचे सहकारी, त्यांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही जे प्रेझेंटेशन केलं त्यामध्ये खूप महत्त्वाचे विषय मांडलेले आहेत. काही महत्त्वाचे विषय राहिलेले पण आहेत, पण एवढं सगळं प्रेझेंट करणं एका 40 मिनिटांमध्ये किंवा एका तासामध्ये शक्य होत नाही. वैद्यकीय नीती नियमांचं पालन करून रुग्णांची सुरक्षितता धोक्यामध्ये न येता त्याला चिकित्सा करण्याचं वैद्याचं हे प्रथम कर्तव्य. आणि ही चिकित्सा करत असताना वैद्याने सुद्धा स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे. या सुरक्षिततेसाठी त्याला कायदा नियम याचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग येतो
डॉक्युमेंटेशन. या GCP मधला सगळ्यात महत्त्वाचा भाग तो डॉक्युमेंटेशन आहे. जर तुम्ही एखादं प्रमाणपत्र चुकीचं दिलं तर नक्कीच अडचणीमध्ये या. त्याची जी कार्यप्रणाली आहे ती जर पाळली नाही, एखादा रुग्ण आला आणि त्याला न तपासता तुम्ही औषध दिलं, प्रमाणपत्र दिलं, इन्व्हेस्टिगेशन केले आणि त्याचा केस पेपर तयार केला किंवा त्याचा ॲक्टिंगचा पेपर तयार केला आणि त्याला जर काही कॉम्प्लिकेशन झाले तर त्याला जबाबदार हा वैद्य असतो. तो रुग्णालयामध्ये प्रवेशित झाल्यानंतर त्याला चिकित्सा करत असताना मदत करणारे परिचारिका असतील, पदव्युत्तर विद्यार्थी असतील, इंटर्न्स असतील किंवा इतर सहाय्यक असतील, यापैकी कोणीही जबाबदार नसतात. त्याला फक्त चिकित्सा करणारा वैद्य जबाबदार असतो. म्हणून हा वैद्य तज्ज्ञ असणं आवश्यक आहे. त्याला सगळ्या गोष्टींचं भान असणं, ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये जर प्रमाणपत्र चुकीचं दिलं तर काय होऊ शकते आणि तो जर चतुर असेल तर कसा सुटू शकतो ते उदाहरण आहे. फार जुनं उदाहरण आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी किंवा एका वैद्याने प्रमाणपत्र दिलं, अमुक व्यक्तीला मी तपासलं, त्याला अमुक असा आजार आहे आणि त्याला 10 दिवसांचा किंवा 15 दिवसांचा विश्रांतीचा सल्ला देण्यात येतात. त्याला हे प्रमाणपत्र दिल्यानंतर हे प्रमाणपत्र त्याच्या खिशात कार्यालयात सादर झालं, ज्या कार्यालयात तो काम करत होता तिथं, आणि तिथं जाऊन तो दररोज उपद्व्याप करायचा, कार्यालयामध्ये त्रास द्यायचा. तर कार्यालय प्रमुखांनी त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वाटलं की हे खोटं प्रमाणपत्र आणलेलं आहे, हा आजारी नाही, त्याला दिलेलं ते खोटं प्रमाणपत्र चॅलेंज करायचं. म्हणून तो न्यायालयामध्ये केस गेली आणि तिथं त्या वैद्याला बोलवलं की आपण अमुक त्या व्यक्तीला ओळखता का, ओळखतो. त्याचं नाव गाव पत्ता जे काही प्राथमिक माहिती असते ती सांगितली, त्याचा परिचय झाला आणि त्याला सांगितले की प्रमाणपत्र तुम्ही कशाच्या आधारे दिलं, ते खोटं प्रमाणपत्र आहे. तो कार्यालयामध्ये येतो आणि रोज गोंधळ घालतो आणि त्रास देतो, तर तो आजारी नाही आणि त्याला विश्रांतीचा सल्ला तुम्ही कसा काय दिला. वैद्य चतुर होता. त्यांनी सांगितलं मी वैद्य आहे, मी शिक्षण घेतलेलं आहे, माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, मला जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या आधारे मी त्याची तपासणी केली, त्याला जी काही लक्षणं होती ती नमूद केलेली आहे, त्यानंतर जी काही आवश्यक इन्व्हेस्टिगेशन करायची होती, चिकित्सा द्यायची होती ती मी दिलेली आहे आणि त्यानंतर जो निर्णय घेतला की याला विश्रांतीचा सल्ला देणं गरजेचं आहे, म्हणून त्याला 15 दिवसाच्या विश्रांतीचा सल्ला मी दिलेला आहे. हा चुकीचा नाही, सल्ला बरोबर आहे. तो कार्यालयात जाऊन गोंधळ घालावा यासाठी सल्ला दिलेला नाही. त्यांनी हा सल्ला पाळावा किंवा न पाळावा त्याचा भाग आहे. मी माझं काम केलं. केवळ एवढ्या एका विवेचनावरून न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं नाही, त्या रुग्णाला दोषी ठरवलं आहे. म्हणजे आपण जो सल्ला देतो तो त्यांनी पाळावा किंवा नाही ह्याला तो बंधनकारक नसतो, तो काही करू शकतो. तर डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे प्रॉपर पाहिजे, नॉलेज पाहिजे. ज्या वेळेला एखादा आपण फ्रॉड झालेला बघतो चेकवर किंवा बँकेमध्ये, तर पूर्वीच्या काळी हे चेक, आता चेकची गरज पडत नाही, आपण लाखो रुपये ट्रान्सफर करतो ऑनलाईन. तर पूर्वीच्या काळी भास्कर वाघ नावाचे एक प्रकरण धुळ्याच्या जिल्हा परिषदेचं तुम्ही कदाचित ऐकला असेल, वाचला असेल. त्यांनी करोडो रुपयाचा घोटाळा केला होता. तर त्यामध्ये तिथं हँडरायटिंगचं महत्त्व आहे की त्यामध्ये कशी गडबड केली जाते, कारण प्रमाणपत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारची गडबड होऊ शकते. म्हणून त्या चेकचं उदाहरण देतो. चेकवर समजा तुम्ही लिहिलेलं आहे, तिथं तारीख असते उद्या कोपऱ्यात, त्या बाजूला पे, त्यातलं आपण लिहितो नाव किंवा कंपनीचं फर्मचं नाव आणि खाली अमाऊंट टाकलेली असते इनव्हर्स, आणि पुढं एका चौकडात फिगरमध्ये आणि खाली स्वाक्षरी. तर त्या ठिकाणी ते 6 लाख ओनली असं इनव्हर्स लिहिलं होतं आणि इकडं 6 लाखाच्या अंकामध्ये जिथे नमूद केलं होतं. भास्कर वाघ काय करायचा, साहेबांची सही असलेला जो एक कागद होता पहिला, तो त्यांनी जपून ठेवलेला होता आणि त्यानंतर हा 6 लाख होता, फक्त TY लावायचा त्याला 60 लाख आणि इकडे 0 वाढवा. साहेबांची सही अगोदर झालेली आहे, नंतर तो ट्रेस करायचा प्रत्येक चेकवर, पेपर ठेवून त्याच्यावर सही करायचा आणि खाली मग ते प्रॅक्टिसने त्याला जमलेलं होतं आणि तो सही करून पाठवायचा, वाटेल चुकीची रक्कम काढायचा. तर इथं सही अशी एकाच ठिकाणी कधीही होत नाही. म्हणजे त्या चेकचं जर आपण डायमेन्शन बघितलं, डावीकडून उजवीकडून वरून खालून जे डिस्टन्स आहे, जे डायरेक्शन आहे, त्या डायरेक्शनला तिथंच तशीच स्वाक्षरी कधीच होत नाही, हे लक्षात आलं. आणि हे जे आकडे होते तर ते
पेपरवर वेगळे होते, डॉक्युमेंटेशनवर वेगळे होते आणि प्रत्यक्ष स्टेजवर वेगळे होते, ते नंतर लक्षात आलं. तर प्रमाणपत्र देत असताना सुद्धा बऱ्याच वेळेला काही गोष्टी नमूद करणं गरजेचं आहे. त्या रुग्णाचं आयडेंटिफिकेशन महत्त्वाचं आहे. आयडेंटिफिकेशनमध्ये त्याला मोल आहे, स्टार मार्क आहे किंवा काही फीचर्स असतील ते आपण नमूद करू. राम गणेश गडकरी कोणी पण असू शकतो, किती नावाचे असू शकतात अशा प्रकारचे. राम गणेश कितीतरी असू शकतात. आणि तुम्ही मोदीचं पुस्तक वाचलं असेल तर त्यामध्ये सारखे आयडेंटिफिकेशन मार्क असलेले लोक देखील आहेत. सेम आयडेंटिफिकेशन मार्क्स ऑन हेड, फेस, बॉडी कुठे असतील तर ते सारखे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि असा माणूस तुमच्याकडे येऊ शकतो कोणाच्या तरी रेफरन्स नाही, तो सांगू शकतो तुम्हाला प्रॅक्टिस करत आहे तो तसं ते लोक देशमुख सर आमचे ओळखीचे आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला भेटून घ्या आणि मला सर्टिफिकेट पाहिजे. तर तो ठीक आहे, लोक देशमुख सरांचं नाव घेतो, ते आपले टीचर आहेत आणि त्याला तो सर्टिफिकेट देतो, नाव विचारतो, त्या नावाचा तो माणूस नसतो आणि जो प्रत्यक्ष असतो तो गुन्ह्यामध्ये लपलेला, गुन्ह्यामध्ये सामील असतो कुठेतरी. अशा वेळेला त्याला प्रमाणपत्र देऊन वैद्य अडचणीमध्ये येऊ शकतो. म्हणून तिथं डॉक्युमेंटेशन करत असताना त्याचं नाव, पत्ता, आयडेंटिफिकेशन मार्क्स याशिवाय अत्यंत महत्त्वाचं फिंगरप्रिंट्स घेणं गरजेचं आहे. प्रमाणपत्रावर फिंगरप्रिंट घेतल्यानंतर सुद्धा घोटाळा होतो आणि ते सुद्धा पचवलं जाऊ शकतं. तिथं खाली लिहिणं गरजेचं आहे, लेफ्ट थंब इम्प्रेशन ऑफ. कोण आहे तो माणूस, त्याचं नाव, लेफ्ट थंब इम्प्रेशन घेतला त्या पेपरवर. पण आयडेंटिफिकेशन मार्क देऊन सुद्धा हा फिंगरप्रिंट घेतल्यावर सुद्धा त्यामध्ये फ्रॉड म्हणजे मॅनेज कसं केलं जाऊ शकते. कारण जगामध्ये एका व्यक्तीचे ठसे दुसऱ्या व्यक्तीच्या ठशाशी कधीच जुळत नाही. जुळ्या मुलांचे ठसे देखील कधीच जुळत नाही. उजव्या हाताच्या अंगठ्याचे ठसे आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचे ठसे कधीच जुळत नाही. जर 10 लाख लोकांमध्ये जर फिंगरप्रिंट तपासले तर कदाचित एखादा फिंगरप्रिंटचा पॅटर्न सारखा असण्याची शक्यता आहे. हे सगळे पॅटर्न्स नाही, एखादा पॅटर्न सारखा असण्याची शक्यता आहे असं म्हटलेलं आहे. मोदीमध्येच लिहिलेलं. तर डाव्या हाताचा अंगठा त्याने दिला, हा पेपर आहे, इथं डाव्या हाताचा अंगठा दिला असा. जर डाऊट आहे, न्यायालयीन प्रकरण घडलं, त्याला ते व्हेरिफिकेशनला पाठवलं जातं आणि जो फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहे तो जर मॅनेज झाला तर हा उजव्या हाताचा अंगठा अशा पद्धतीने घेतो. डायरेक्शन इथे येतं. तसं आपण असा लावतो, हा असा लावतो, तर तो मिसमॅच येतो आणि ते जे काही कृत्य आहे ते पचवलं जाऊ शकतं. असे अनेक प्रकारचे उदाहरणं डॉक्युमेंटेशनमध्ये आहेत की आपण ओपीडी केस पेपरवर रुग्णाची प्राथमिक माहिती लिहितो, नाव, गाव, पत्ता, उदय, लिंग वगैरे वगैरे सगळं लिहितो. तो पेपर आपल्याकडे आल्यावर आपण त्याला तपासणं गरजेचं आहे. न तपासता केवळ त्याला प्रश्न विचारून लक्षणं लिहायची आणि मग ट्रीटमेंट द्यायची हे चुकीचं आहे. प्रत्यक्ष रुग्ण परीक्षण करणं फार गरजेचं आहे. ह्या प्रॅक्टिसमधला हा महत्त्वाचा भाग आहे. रुग्ण तपासणी न करता किंवा आता फोनद्वारे औषधी, ऑनलाईन औषधी हा म्हणजे त्रासदायक प्रकार होऊ शकतो, धोक्यामध्ये आपण येऊ शकतो. तर त्यासाठी प्रत्यक्ष रुग्ण तपासणी करावी, त्याची जी काही लक्षणं आहेत ती नमूद करावी, किती दिवसापासून आहे ती नमूद करावी. त्यानंतर आवश्यक असल्यास जी काही आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायचे ती इन्व्हेस्टिगेशन साईडला आपण लिहिणं गरजेचं आहे. ॲडवाईस, युरिन, ब्लड जे काही तुम्हाला लिहायचं आहे ते लिहिणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ही लक्षणं किती दिवसापासून आहेत आणि कशी आहेत ती नमूद केल्यावर उद्या बाजूला आपण ट्रीटमेंट घेऊ 1, 2, 3, 4 तास. मग ती सुद्धा सकाळी संध्याकाळी कशासोबत, पाण्यासोबत, गरम पाण्यासोबत, मधासोबत, दुधासोबत ह्या नमूद करणं गरजेचं आहे. त्यानंतर खाली अत्यंत महत्त्वाचा भाग सांगतो की जो आपल्या रुग्णालयात आल्यानंतर मला आश्चर्य वाटलं होतं की बऱ्याचशा ओपीडी केस पेपरवर वैद्यकीय स्वाक्षरी नाही. विद्यार्थ्याला वाटतं मी स्वाक्षरी करू शकत नाही, तो स्वाक्षरी करत नाही. हा आमचा टीचर तिथं ओपीडीत असतो मोबाईल, तो काय करतो काय लिहितो ते कोणी बघत नाही. आणि त्याच्यापेक्षा घर हा जेव्हा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मेडिसिन डिस्पेन्सिंगला जातो तिथं त्याला औषधी दिली जाते. कोणाच्या सल्ल्याने? तिथं डॉक्टरची स्वाक्षरी असणं फार गरजेचं आहे. आता स्वाक्षरी नाही तर नावानिशी स्वाक्षरी असणं गरजेचं आहे. आता आपल्याकडं HMI सिस्टम
सिस्टीम सुरू होईल त्यावेळेला हे डॉक्युमेंट आपोआपच आपल्याकडे राहतील, फार व्यवस्थित होईल. सगळ्या डिपार्टमेंटला कम्प्युटर्स असतील, त्यामध्ये सगळी माहिती भरलेली असेल, त्याचं रेकॉर्ड असेल, कोण तपासतंय, कोण औषधी योजना करतोय, डॉक्टरचं नाव काय, ह्या माहिती सगळ्या त्यामध्ये असतील. आता सध्या आपल्याकडे टेस्ट पेपर रुग्णाला दिल्यानंतर तो परत येत नाही, डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे काही नाही. जर काही कॉम्प्लिकेशन झालं तर तुम्ही म्हणताना मी काल हे औषध दिलं होतं, नाही मी ते लिहिलंच नव्हतं. ह्या सगळ्या कल्पना आहेत. डॉक्युमेंट एव्हिडन्स हा न्यायालयामध्ये लागतो. ITD पेपरवर देखील तेच. पूर्वी डाएट शीट भरून किचनला जायची आणि रुग्णाला जो काही डाएट आहे सकाळपासून जो काही चहापानापासून सायंकाळी जेवणापर्यंत फूड डाएट असेल, लिक्विड असेल, मिल्क असेल, जे काय असेल त्याच्यामध्ये SFD असेल, सॉल्ट फ्री डाएट असेल, ते दिलं जात होतं. पण प्रत्यक्षामध्ये ITDच्या टेस्ट पेपरवर डाएटची ऑर्डर नाही. तर इथं हा नर्सिंग स्टाफ जबाबदार आहे का, वैद्य जबाबदार आहे. त्यांनी ऑर्डर का नाही लिहिली? डाएट दिला आणि डाएटमधून काही पॉयझनिंग झाली, डेथ होत नाही. पण मोठ्या हॉस्पिटल्समध्ये कॉम्प्लिकेशन्स अशा असतात की रुग्ण प्रवेशित झाल्यानंतर त्या ठिकाणी बाहेरून विषबाधा होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. जर ती विषबाधा झाली तर त्याला डाएट कोणी दिला, कोणी अभ्यास केला, डाएट शीट कोणी भरली, किचनमध्ये कोण होतं, सर्व करायला कोण होतं, त्याची भांडी कशी होती, रुग्णालयाची होती का त्यांनी स्वतः घेतली, अनेक गोष्टींची विचारणा होऊ शकते. म्हणून हे सगळे डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे प्रॉपर असणं फार गरजेचं आहे. प्रमाणपत्र असो किंवा ITD OPDचे केस पेपर्स असो, इन्व्हेस्टिगेशन्स केलेले किंवा करण्यात आलेले पेपर असो, ते पण होतं. पण एक प्रश्न विचारला होता की महिला रुग्ण प्रत्येक रुग्णाला तपासताना महिला डॉक्टर असणं आवश्यक आहे का? आपण आता तुमच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहोत. त्यामध्ये डाउरी डेथ आहे, ABMच्या बाबतीत सांगतो, किंवा इतर कुठल्याही कारणाने जर मृत्यू झालेला असेल तर त्या महिलेचा किंवा त्या मुलीचं शवपरीक्षण हे अंडर व्हिडिओ शूटिंग महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करावा, हा नियम. डाउरी डेथची प्रकरणं किंवा बलात्काराची जी प्रकरणं आहेत ह्याची शूटिंग हे 5 बेंचेस असलेल्या जजेसच्या पुढे जातं आणि त्याच्यानंतर त्याचा निकाल लागतो. हे माहीत असताना जर आपण ही चूक केली की आपण स्वतः PM करत आहोत किंवा महिला कोणीही तिथे उपस्थित नाही, कर्मचारी पण नाही, महिला डॉक्टर तर नाही, पण महिला कर्मचारी नाही किंवा तिची नातेवाईकही नाही, तर त्याला जबाबदार वैद्य आहे, PM करणारा डॉक्टर असतो. साधी जिवंत स्त्रीची तपासणी करताना सुद्धा कोणत्याही प्रकारे जबरदस्ती करता येत नाही, हा कायदा आहे, नियम आहे. तपासणी करून घेण्यासाठी जबरदस्ती करता येत नाही. एकच अपवाद आहे, रेप केसमधला जो आरोपी आहे त्याची तपासणी करताना कोणतीही कन्सेंट घ्यावी लागत नाही, जबरदस्ती आपण त्याची तपासणी करू शकतो. महिलांच्या बाबतीमध्ये जर महिला कर्मचारी, महिला डॉक्टर किंवा तिची नातेवाईक नसेल आणि जर तक्रार झाली तर वैद्याला शिक्षा होऊ शकते, रजिस्ट्रेशन सुद्धा रद्द होऊ शकते. त्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये मुद्दे आहेत. डॉक्युमेंटेशनमध्ये भरपूर माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. दररोज आपण बघतो, तर आजपासून रोज आपल्या ITD आणि OPDच्या टेस्ट पेपरवर थोडं लक्ष द्या. आपण काही चुकत आहोत का? कारण हेच आपल्याला वाचवणार आहे, डॉक्युमेंटच आपल्याला वाचवतात. आपण जर प्रॅक्टिस करत आहोत, खूप प्रामाणिक आहोत, खूप ज्ञानी आहोत आणि आपले काही चूक नसताना सुद्धा आपल्याला जर त्रास होत असेल तर अगोदर डॉक्युमेंटेशन तपासून डॉक्युमेंटेशन जर प्रॉपर नसतील तर अनेक गोष्टींचा त्रास कोणाला येऊ शकतो. केवळ तुम्हालाच नाही तर संस्थेला किंवा शासनाला सुद्धा होऊ शकतो. म्हणून एक व्यक्ती काहीतरी करतो म्हणून त्यासाठी त्याला कंट्रोल करण्यासाठी तिथं एका चेअरवर अधिकारी बसवलेला आहे आणि त्यांनी ते कंट्रोल करायचं आहे आणि ते जर केलं नाही तर तो देखील जबाबदार, ही कायद्याची भाषा आहे. म्हणून तुमच्या प्रॅक्टिसमध्ये कुठेही आपण कोणतीही चूक करत नाही. डॉक्युमेंट्स 3-3 वेळेला पाहणं फार गरजेचं आहे. मेडिकल लिगल केसेसमध्ये जर PM करत असताना त्यामध्ये जर इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसेल काही प्रकार
पण पंचाची जर स्वाक्षरी नसेल तर मात्र फरक पडतो, कारण तो व्हॅलिड डॉक्युमेंट समजलं जातो. त्याला परत एकदा त्या पंचाकडे पाठवावं लागतं. पंच रँडम निवडलेले असतात, त्यांची स्वाक्षरी घ्यावी आणि इन्व्हेस्टिगेशन करणारा अधिकारी आलेला असतो त्याची देखील स्वाक्षरी घ्यावी. म्हणजे तुमचं डॉक्युमेंटेशन वाचणं देखील फार महत्त्वाचं आहे. आलेले कागदपत्र हे व्हॅलिड आहेत का? आजकाल कम्प्युटरवर बरेचसे डॉक्युमेंट्स तयार केले जाऊ शकतात आणि ते फेक असू शकतात, तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकतो. म्हणून डॉक्युमेंटेशनकडे फार लक्ष देणं गरजेचं आहे. इतर अनेक महत्त्वाचे विषय म्हणजे ह्या स्टुडंट्सनी आणि टीचर्सनी खूप छान पद्धतीने मांडले. आणि विशेष म्हणजे हा जो सेमिनार आहे हा भरगच्च हॉलमध्ये आज झालेला आहे. त्याचं सगळं क्रेडिट तुम्हाला सगळ्यांना. अनेक विद्यार्थी आज इथे बरेचसे आहेत, त्यांना त्याच्या काही गोष्टी आठवल्या असतील. पण प्रत्येक सेमिनार किंवा जे काही चर्चासत्र होता ते विद्यार्थ्यासाठी होता. आज 2-3 अध्यापकांनी इंटरेस्ट घेऊन काही माहिती सांगितली, त्यांचं देखील धन्यवाद. आणि हा फायदा विद्यार्थ्यांनाच होतो. टीचर्सला याचा फायदा किती होतो मला माहिती नाही, पण विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. मी आपला अधिक वेळ न घेता माझे 2 शब्द संपवतो.